ओके, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. खुश आहात ना? हो. काय टेन्शन आहे? नाही. नाही ना? नाही. ओके, एका कंपनीमध्ये आहे ना, ड्रायव्हरांची भरती करायची असते आणि कंपनीचा नियम असा असतो की त्यांनीच अप्लाय करायचा ज्या लोकांनी कधी आयुष्यात ॲक्सिडेंट केलेला नसेल. तर मग काही ठराविक 5-10 लोक आली आणि मग एकेकाचा इंटरव्ह्यू सुरू झाला. पहिला आला, त्याला विचारलं कधीपासून लायसन्स आहे तुझं? तो बोलला 15 वर्षापासून. बरं, मग आत्तापर्यंत काही ॲक्सिडेंट वगैरे? तो बोला नाही, आजपर्यंत कधीच नाही. है ना? फक्त एकदा रस्त्याला उभा होतो, पाठीमागून एकदम धडकला, बस तेवढंच, बाकी आपला काही रोल नाही. ठीक आहे बोलले. पुढचा आला तो बोलला की किती वर्षापासून लायसन आहे? तो बोलला 10 वर्ष आली. एखादा ॲक्सिडेंट वगैरे नाही? आपला तसा काही विषय नाही, फक्त एकदा गाडी चालवताना रेती होती, त्याच्यावरनं गाडी स्लिप झाली, पलटी झाली, बस. याच्या पलीकडे आपला काही संबंध नाही. मग तिसरा एक जण आला, त्याला विचारलं गेलं कधीपासून? तो म्हणे 5-6 वर्षापासून आहे लायसन माझ्याकडं. म्हणे काय ॲक्सिडेंट वगैरे? म्हणे काहीच नाही. म्हणे कुठलाच ॲक्सिडेंट नाही? नाही म्हणे काहीच ॲक्सिडेंट नाही. म्हणे आपल्या पूर्ण 5 वर्षाच्या करिअरमध्ये एकही ॲक्सिडेंट झालेला नाही. जो इंटरव्ह्यू घेणार होता त्याला जरा कुतूहल वाटलं. तो म्हणे असं कसं म्हणे, तुम्ही जर गाडी चालवता, रस्त्यावर आहात आणि तुमचा ॲक्सिडेंट झाला नाही, असं कसं म्हणे? त्याचं काय आलं म्हणे, साहेब माहिती का, मी गाडी घेतली, चालवत घरी आणली आणि जी एकदाची पार्किंगमध्ये लावली ती परत काढलीच नाही. आपल्या पण गाड्या अशाच बऱ्याच वेळा पार्किंगमध्ये जातात, आहे ना, ज्या काढायला उशीर लागतो, आहे ना, आणि शब्दरूपी आपल्याला त्या बाहेर काढायचे असतात. समस्याने काय होतंय, बऱ्याच वेळा आपण असं वागण्याचा प्रयत्न करतो की जसं आपल्याला खूप काही येतं, पण काय मुळात येतं. हॅलो, परत एकदा सांगतो. बऱ्याच वेळा आपण असं वागण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला खूप काही येतं, पण काय खरंच आपल्याला येतं? कधी कधी आपण खोटंही बोलतो ना काही गोष्टींसाठी. येत नसतं तरी पण आपण हो करत असतो, है ना. आणि प्रॅक्टिकली ज्यावेळेस करायला जातो त्यावेळेस मग सगळ्या म्हशी पाण्यात, है ना, आणि मग आपल्याला उठवता नाकी न येतात. समस्या ना काय बोलतोय. सो आपल्याला आता आपण ज्या कोर्सला ॲडमिशन घेतलं, ह्या कोर्सविषयी थोडंसं जाणून घेऊयात. आपला जो कोर्स आहे हा प्रोफेशनल कोर्स आहे आणि ह्या प्रोफेशनल कोर्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमचा पुढचा प्रवास हा प्रॅक्टिकलच्या दिशेने सुरू झाला आहे आता. क्लिअर आहे? म्हणजे समजा आजचा हा 10 दिवसांचा पिरियड आणि त्याच्यानंतर पुढचा 1 महिन्याचा, म्हणजे तुमच्याकडे 40 दिवस उरले. की 40 दिवसानंतर तुम्हाला कुठल्या तरी हॉस्पिटलला जाऊन प्रॅक्टिस करायची. क्लिअर होतं ना काय बोलतोय? मग आता आपल्याला प्रॅक्टिकली सगळ्या काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतील, जाणून घ्याव्या लागतील, समजून घ्याव्या लागतील. आणि हे सगळं शिकवण्याची तयारी तुम्हाला इथं ऑलरेडी आहे, बरोबर. आता तुम्हाला स्वतःलाही थोडासा इंटरेस्ट घ्यावा लागेल. हे बघा, मी नेहमी सांगत आलो आहे की विहिरीच्या कठड्यावर बसून कसं पोहायचं हे आपण इतरांना शिकवू शकत नाही, बरोबर. विहिरीत पोहायचं असेल किंवा तुम्हाला जर का पोहायचं शिकायचं असेल तर पहिले तुम्हाला पाण्यामध्ये उतरावं लागेल. याच्यावर नो. जोपर्यंत तुमची इन्व्हॉल्वमेंट स्ट्रॉंग राहणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्या पाण्यामध्ये जाणार नाही, ते कमरेपर्यंत आहे की ते मानेपर्यंत आहे की आपल्या डोक्यापेक्षा खाली खोल आहे, हे जोपर्यंत आपण अंदाज घेणार नाही तोपर्यंत आपल्याला खोली कळणार नाही. तशाच पद्धतीने जोपर्यंत आपण 2-4 वेळा बुडणार नाही, 2-4 तांबे पिणार नाही, तोपर्यंत आपल्याला पोहायला शिकता येणार. लक्षात घ्या. सायकल चालवताना बघा काय झालं होतं आपलं. आपण लहानपणी सायकल चालवायला शिकलो की नाही? आता बघा, लहानपणी जेव्हा आपण सायकल चालवायला शिकलो ना, त्यावेळेस सुरुवात आपण कशी केली होती? कधी तुम्ही लक्षात येते तुमच्या, तुम्ही कशी सुरुवात केली होती? कशी केली होती? अशी घेतली सायकल आणि डायरेक्ट टांग मारली आणि बसली आणि असं काय झालं होतं? खाली जा, मॅडमला सांग कॉटन मागितलाय सरांनी, कापूस, नाहीतर मग कॉटन रोल मागवायला लावलाय मेडिकलमध्ये, आणि एक लायटर. येस, ओके. सो आपण ज्या वेळेस सायकल चालवायला शिकलो त्याच्या अगोदर आपण काही कृती केल्या बघा. आठवा, पहिले तर आपला दादा सायकल चालवायचा किंवा पप्पा चालवायचे, है ना. पप्पांना बघून बघून दादा चालवायला लागला. आता दादाला पण येते, पप्पाला पण येते, आता मला पण आली पाहिजे, बरोबर ना. मग आपण काय केलं, पहिलं तर त्या सायकलला हातामध्ये घेतलं, है ना. पहिले तिच्या वजनाचा अंदाज घेतला, या, आणि त्याच्यानंतर सायकल चालवता येत नव्हती तरी सुद्धा आपण असंच तिला घेऊन पळत होतो.
हो की नाही? हे असं नुसतं ट्रायल घेत होतो ना, अंदाज घेत होतो आपण, है ना. मग हळूहळू दादांनी पाहिलं की तुम्हाला सायकल शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे, पप्पांनी पाहिलं तुम्हाला सायकल शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे, मग एका ग्राउंडवर घेऊन गेले, बरोबर ना. आणि मग त्या ग्राउंडवर घेऊन गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला सायकल कशी चालवायची हे शिकवायला सुरुवात केली. मग ते पाजरीला धरून बसले, है ना. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगितलं की चला आता दोन्ही ते हात तुमच्या हँडलला घ्या, बरोबर है ना. हा पुढचा ब्रेक, हा मागचा ब्रेक, है ना. तुम्हाला आधीच सांगितलं गेलं सगळं, बरोबर ना. आणि मग चेन कशी फिरते, पॅन्डल कसा मारायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या गेल्या, बरोबर ना. त्याच्यानंतर तुम्ही मग काय केलं, सायकल हातामध्ये घेतली, त्यांनी पांजरी धरलेली आहे, तुम्ही पॅन्डल मारायला सुरुवात केली. आता बघा ते नेहमी म्हणायचे पुढं बघ. काय म्हणायचे ते? पुढं बघ. तुम्ही कुठं बघायचे? नाही, तुम्ही मागे नव्हता बघा. तुम्ही चाक कसं फिरताय ते बघायचे. आणि त्यामुळे तुमचा बॅलन्स जायचा आणि तुम्ही पडायचे आणि बऱ्याच वेळा गुडघे फुटले जातो. बघा मग हळूहळू हळूहळू आपल्याला सायकल चालवायला शिकताना पडझड झाली, बरोबर. आणि नेहमी आपल्याला एकच वॉर्निंग यायची, खाली काय बघते, पुढं बघ. समजतंय ना. आणि मग जेव्हा आपण पुढं बघायला लागलो आपला बॅलन्स झाला. आणि बॅलन्स झाल्यानंतर एक दिवस असा आला की आपण सायकल चालवायला लागलो. पण किती सायकल चालवली आपण चालवली 10 फूट, आपण चालवली 20 फूट आणि पुन्हा 20 फुटाला जाऊन आपण पडलो. मग तुम्ही पडला, मग सायकल घेऊन घरी आला, परत सायकल काढली का नाही काढली? उत्साहाने काढली की प्रेशरने काढली? उत्साहाने काढली. उत्साहाने सायकल काढली. कॉन्फिडन्स आला की 10-20 फूट का होईना मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर सायकल चालवली, है ना. आणि त्यामुळं काय झालं की तुमचा कॉन्फिडन्स वाढत 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 तुम्ही परत थोडी सायकल चालवायला लागला. आणि एक दिवस असा आला जी टांग मारली तर 2-4 किलोमीटर फिरून आले. सीवंती. पण सुरुवात काय होती? कुठं बघायला लावलं होतं? हॅलो, कुठं बघायला लावलं होतं? पुढे बघा. आयुष्याचा पण हा सिद्धांत आहे. आयुष्याला पण खूप पुढं बघावं लागतं. तुम्ही जर का जागेवर बघायचा प्रयत्न कराल तर प्रॉब्लेम आहे. समजतं काय होतंय? आयुष्याला जेवढं लांब बघाल तेवढं आयुष्य भारी आहे. कारण आज जर का तुम्ही तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांमध्ये जर का आयुष्य शोधायला लागले तर 0 रिझल्ट येणार आहे. समजतंय काय होतो? टोटली 0. पण जर का हेच आयुष्य तुम्ही लॉंग टर्म बघितलं तर आयुष्य खूप सुंदर आहे. काल मी हॉस्टेलच्या मुलींना लेक्चर देत होतो आणि मी त्यांना एका एक्झाम्पलने समजावलं होतं. वसईला जायचं आहे ना. मग वाड्यावरनं आपण एका बसमध्ये बसलो तर पहिले गाडी कुडूसला जाईल, काही लोक कुडूसला उतरतील, तिथून ती गाडी पुढं जाईल अंबाडीला जाईल, अंबाडीला काही लोक उतरतील, तिथून पुढं जाईल वज्रेश्वरीला जाईल, तिथं काही लोक उतरतील, काही विरारला उतरतील आणि काही वसईपर्यंत तुमच्या सोबती राहतील. लक्षात घ्या. परंतु जे आपल्या सोबत होते आयुष्याच्या प्रवासामध्ये बरेचसे आमसफर बनतील, है ना. प्रत्येकाकडनं काही ना काही शिकायला मिळेल, प्रत्येकाची काही ना काही माहिती मिळेल. लक्षात घ्या. नर्सिंग सुद्धा असंच आहे. तुम्ही ज्यावेळेस नर्सिंगचा प्रवास सुरू कराल किंवा केलेला आहे तर तुम्हाला अनेक लोक शिकवणारे भेटतील, अनेक लोक ऐकवणारे भेटतील, अनेक लोक तुम्हाला समजवणारी भेटतील, शिकवणारी भेटतील, है ना. काही चांगलं शिकवतील, काही चिडून शिकवतील, काही रागवून शिकवतील, है ना. तर काही एकदम गोडगोड बोलून शिकवतील, है ना. आता आपला इंटरेस्ट काय आहे? कारण तो आपला आहे हमसफर. तुमचा 14 महिन्याचा जो पिरियड आहे प्रॅक्टिकलचा, याच्यामध्ये तुम्हाला अनेक सोबती लागतील. काही 2-3 महिन्याचे असतील, काही 5-6 महिन्याचे असतील, काही वर्षभराच्या असतील, तर काही 14 महिने तुमच्यासोबत राहतील. समजतं काय होतं? मग आपला हा जो आपल्याला प्रवास पूर्ण करायचा आहे याच्यामध्ये तर आपल्याला अनेक सोबती लाभणार आहेत. क्लिअर होतंय? मग या अनेक सोबत्यांना सोबत घेऊन आपल्याला हा प्रवास पूर्ण करून आपल्या आयुष्याच्या डेस्टिनेशनपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मग एखादा पुरुषला उतरला, मग काय आपण बी उतरायचं त्याच्या मागे? आपलं टार्गेट सेट आहे ना. आपल्याला कुठं जायचंय? वसईला जायचंय. आणि जर आपल्याला वसईला जायचंय तर आपल्याला कुडूसला उतरून, अंबाडीला उतरून, वज्रेश्वरला उतरून चालणार आपल्याला पुढं जावं लागेल. उद्या जेव्हा तुमचं प्रॅक्टिकल सुरू होईल तर प्रॅक्टिकलचा रेशो आहे तुमचा 14 महिन्यांचा, बरोबर. ह्या 14 महिन्यांना तुम्हाला कम्प्लीटच करावं लागेल. आणि जर काही 14 महिने तुम्ही कम्प्लीट नाही करू शकले याचा अर्थ तुम्ही तो प्रवास आतमध्ये अर्ध्यामध्ये कुठंतरी गडबडीत सोडून दिला. मग तुम्ही वसईला नाही पोहोचणार. मग तुम्ही तिथं पोहोचाल जिथं तुम्ही उतरला होता.
जिथं अनोळखी लोक आहेत आणि ही अनोळखी लोक तुमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर जो त्रास होणार आहे तो आता आपल्याला इथे डिस्कस करायचा नाही आहे, परंतु आपल्याला आयुष्याला खूप लांब बघायचं आहे. लक्षात घ्या, आपण सतत दुःखी होणार आहोत आणि सतत खुश पण होणार आहोत. सुख आणि दुःख हे दोन भास आहेत, याला चेहरे नाही. आपल्याला खूप मजा आली तरी आपण कसं म्हणू, खूप मजा आली है ना, आणि अजून जास्त मजा आली तर आपण काय म्हणू, जाम मजा आली. आणि अजून जास्त मजा आली तर काय सांगू तुला, इतकी मजा आली. दुसरा शब्द आहे का? हॅलो, समजतंय तुम्हाला? आपल्याला जर का आयुष्याची मजा घ्यायची असेल तर आपल्याला अनेक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करावं लागेल, व्हावं लागेल. आणि हे जितक्या लवकर होता येईल, जितकं फास्ट होता येईल तितकं चांगलं आहे. बघा, आता आयुष्याच्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी, अनेक व्यक्ती तुम्हाला असे भेटतील, कोणी घाबरवलं है ना, कोणी तुम्हाला सतावेल है ना, कोणी तुम्हाला डिस्टर्ब करेल, कोणी तुम्हाला डॉमिनेट करेल. मग ह्या लोकांवर लक्ष दिलं पाहिजे की आपल्या शिक्षणावर? शिक्षणावर. लक्षात घ्या, अडचणी तर आयुष्यात येणारच आहे, आयुष्य हेच जात राहणार आहे. सायकल चालवताना अनेक वेळा पडलो, पण तरी कॉन्फिडन्सने उठलो, पुन्हा सायकल हातामध्ये घेतलं, परिणाम की आज चांगल्या प्रकारे सायकल चालवता येते. आणि तुम्हाला माहिती आहे, आपलं माइंड ज्यावेळेस एखादी प्रोसिजर पकडून घेतं ना, तर प्रोसिजर मेमरी कधी पण विसरत नाही माणूस. लक्षात घ्या, म्हणजे आज पण मी तुम्हाला जर का सायकल दिली तर तुम्ही चालवू शकाल की नाही चालवू शकणार? कारण ते प्रोसिजर मेमरीमध्ये आहे. प्रोसिजर खूप महत्त्वाचे आहे, लक्षात घ्या. सो परंतु सायकल चालवताना काही लोकांना मजा येते की दुःख येते ना, तर काही लोकांना भीती वाटते. ऐसा काही लोकांना पाण्यामध्ये उडी टाकल्यावर पोहायला मजा येते, तर काही लोकांना पाणी पकडूनच थरकाप होतं. समजते ना? आयुष्यामध्ये किती फोबिया आहेत, किती भीती आहेत, आणि या भीतींनी परिपूर्ण असं आपलं आयुष्य आहे. आणि या भीतींमधनं आपल्याला मार्ग काढायचा आहे यशाकडे जाण्याचा. मग त्यासाठी आपल्याला सतत स्वतःला प्रिपेअर करावं लागेल आणि आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवावा लागेल. इमोशन्स म्हणजे भावना. अशा कितीतरी भावना आहेत आपल्या लाईफमध्ये की ज्याच्यामुळं आपण दुःखी होतो आणि खुश पण होतो. कारण पॉझिटिव्ह इमोशन्स पण आहेत आणि निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत. जर तुम्ही पॉझिटिव्ह इमोशन्समधनं लाईफला घेतलं तर लाईफ झिंगाला आहे, आणि जर का निगेटिव्ह लाईफमधनं तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या लाईफला बघितलं तर लाईफ मग खूप विचित्र पद्धतीने तुम्हाला ट्रीट करेल. आता मला सांगा, अशा कोणत्या भावना आहेत, असे कोणते इमोशन्स आहेत जे तुम्हाला नर्वस करतात किंवा तुम्हाला खुश करतात? बोलायचं आहे तर माझ्याशी. अशा कोणत्या इमोशन्स आहेत त्याच्यामुळं सर मला आनंद मिळतो? कोण सांगा, कोणी सुरुवात करा. पण हॉस्पिटलला तर पेशंट जातात. माझा प्रश्न तुझ्या लक्षात नाही आला पाहिजे. मला तुला काय विचारायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच वेळा खुश होतो ना, याच्यावर नो, आणि बऱ्याच वेळा आपण नाराज पण होतो है ना. मग तू नाराज कोणत्या सिच्युएशनमध्ये होते आणि तू खुश कोणत्या सिच्युएशनमध्ये होते? घरी कामं करायला लावली का मला नर्वस होते. या घरी ज्यावेळेस कामं करायला लावली तर नर्वस होते, बरोबर. आणि खुश कोणत्या कामामधनं होते? मग कामं नाही सांगितल्यावर थोडासा आराम करायला सांगितलं का मग बरं. म्हणजे आपण कम्फर्ट झोन शोधतोय ना, समजतंय ना? कम्फर्टेबल आयुष्य शोधतोय आपण, आणि इथंच आपण चूक करतोय. लक्षात घ्या, आपल्याला नेहमी सांगितलं जातंय की सुखानंतर दुःख येणार आहे आणि दुःखानंतर सुख येणार आहे. सांगितलं जातं नेहमी, सुख दुःख साथी है ना, ते येत जात राहणार आहे. आता काय होतं माहिती आहे का, आपण काय करतो माहिती आहे ना, आपण आहे ना त्या गोष्टी करत नाही ज्या गोष्टी आपल्याला अवघड वाटतात. हे सर्व आणि त्या गोष्टी आपण करायचा प्रयत्न करतो ज्या सोप्या आहेत आणि त्या आपण कधीच करत नाही. आता तुम्ही काम लहानपणापासून करत आलाय. समजा मी नेहमी उदाहरण देतो तुम्हाला, चपाती तुम्हाला लाटायला तोपर्यंतच आवडते जोपर्यंत गोल गोल टाकता येत नाही. एकदा का टाकता यायला लागली का तुम्ही किचनमध्ये जा, कारण तो रोल आईचा आहे, आपला नाही.
बरोबर ना? ओके. पण जोपर्यंत तुम्हाला चपाती येत नाही तोपर्यंत तुम्ही रोज किचनमध्ये जाता, लाटणं पोळपाट ताटली काय भेटेल ते घेऊन जाता, है ना? आईकडनं पीठ घेता, आईचा मारबी खाता, तरी पण चपाती लाटतच राहता, है ना? काही गोष्टींमध्ये आपल्याला खुशी मिळते कारण मला शिकायचं आहे, है ना? तर काही गोष्टींमध्ये आपल्याला त्रास होतो का, तर ते अवघड आहे. सुरुवातीला चपाती लाटणं अवघड होतं. येस, बरोबर ना? सुरुवातीला चपाती लाटणं अवघड होतं, पण हळूहळू ते कसं झालं, सोपं झालं, है ना? जसं ते सोपं झालं, जसं ते सोपं झालं, तू बस, जसं ते सोपं झालं आपल्यासाठी ते अवघड होऊन गेलं. सोबत आहात ना माझ्या? चपाती लाटणं पहिले अवघड होतं, बरोबर? त्यानंतर ते सोपं झालं, आणि जसं ते सोपं झालं तसं ते आपल्यासाठी अवघड झालं. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी अवघड गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो, है ना, त्यावेळेस ती आपल्यासाठी अशक्य असतं आणि म्हणून आपण चॅलेंज स्वीकारून ती गोष्ट करतो. एकदा का ती गोष्ट आपण अचीव केली तर नंतर त्या गोष्टीतला इंटरेस्ट कमी होऊन जातो, आणि मग आपण आपलं लक्ष दुसऱ्या एखाद्या गोष्टीकडे जातं, है ना? हा आपला मानसिक खेळ आहे, याला माइंड गेम म्हणू शकतो आपण. कारण आपलं मन स्थिर नाही आहे, आपलं मन सतत आहे ना ह्या फांदीवरनं त्या फांदीवर जात आहे, ते एका ठिकाणी बसतच नाही आहे. ह्या जगामध्ये श्रेष्ठ तोच ज्याने भावनेंवर कंट्रोल मिळवला. भावनेंवर कंट्रोल मिळवणं म्हणजे मनावर कंट्रोल मिळवणं. समजतंय काय बोलतोय? मग ह्या इमोशन्स उत्पन्न होण्याची अनेक कारणं आहेत, आणि ह्या इमोशन्समधनं स्वतःला स्टेबल करण्यासाठी आपल्याला अनेक पर्याय निवडावे लागतात. मी नेहमी तुम्हाला सांगतो, जगामध्ये अशा अनेक मोठी लोकं आहेत, जी इमोशन्सवर कंट्रोल न मिळवल्यामुळं आत्महत्या करावी लागली. नेहमी ॲडॉल्फ हिटलरचं उदाहरण देतो. दिव्या भारती आहेत आपल्या हिरोईन्सच्या होत्या, है ना, त्या दशकातल्या टॉप होत्या. हिटलरने तर अख्ख्या जगावर राज्य मिळवलं, है ना, अख्ख्या जगावर त्याचं राज्य होतं, आणि तरीही तो भावनेवर कंट्रोल नाही मिळवू शकला, आणि शेवटी त्याने आत्महत्या केली, बरोबर? प्रेमात पडलेली लोक इमोशन्सवर कंट्रोल नाही राहत, आत्महत्या करून घेतात. हॅलो, समजतंय ना? आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आपण इमोशन्सवर कंट्रोल कसं मिळवू शकू. एक लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस आपल्या मनाविरुद्ध घडतं त्यावेळेस आपल्याला टेन्शन येतं, हे सॉल्व. आता जर का आपल्या मनाविरुद्ध घडलं आणि आपल्याला टेन्शन आलं तर ही परिस्थिती काय झाली माहिती का, की माझ्या हातामध्ये विषाची बाटली आहे, है ना, आणि मला हिच्यावर राग आलाय. काय नाव भेटत तुझं? प्रगतीवर मला खूप राग आलाय, माझ्या हातामध्ये विष आहे, आणि आता मी सांगतोय का हे विष मी पिणार आणि प्रगती मरणार. इज इट पॉसिबल? हॅलो, इज इट पॉसिबल ऑर नॉट पॉसिबल? नॉट पॉसिबल. विष माझ्या हातामध्ये, राग मला आलाय, पितोय कोण? मी, तर मरणार कोण? मी. समजते ना तुम्हाला? बघा, बऱ्याच वेळा ह्या गोष्टी घडतात आणि घडत राहतील. तुम्ही लहान होतात तेव्हाही तुम्हाला काही गोष्टी नाही मिळाल्या, तेव्हाही तुम्हाला राग आला. तुमच्याबरोबर तुमच्याच भावंडांसोबत, तुमच्याबरोबर तुमच्याच आईवडिलांनी दुजाभाव केला, तिला चांगली आणली, मला वाईट आणली, त्याला हे दिलं, मला हे नाही दिलं, है ना. तेव्हापासून ही चालूच आहे, आजपर्यंत चालू आहे, उद्या पण चालू आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस आपले इमोशन्स ॲड होतात आणि याच्यावर जर का आपण कंट्रोल नाही मिळवू शकलो, मग मात्र आपल्या तोंडातनं नको ते अपशब्द बोलले जातात. समजते काय बोलतोय? आणि बघा, ज्या आईवडिलांनी आपल्याला 18 वर्ष सगळं काही दिलं आणि एकदाच त्यांना दिल्यामुळं आपण त्यांचं लगेचच वाईट बोलायला सुरुवात करून. मी तुम्हाला एका राजाची आणि एका मौलानाची स्टोरी सांगितली, आठवतंय? एक फळ 4 तुकडे, है ना, आणि सगळं कोणी खाल्लं? मौलानाने खाल्लं. आता स्टोरी सांगणार नाही परत मी या ठिकाणी, बरोबर? परंतु काय होतं मॉरल ऑफ स्टोरी, की ते फळ खूप कडू होतं, है ना, आणि त्या मौलानाच्या डोक्यामध्ये एक होतं की राजाने मला इतके वर्ष खूप चांगलं खाऊ घातलंय, आता मला त्याला कडू खाऊ घालायचं नाहीये.
परंतु राजाला काय वाटलं, हा किती स्वार्थी माणूस आहे, भूक तुला पण लागली, भूक मला पण लागली, फळाचे मी 4 तुकडे केले, 2 तुझ्यासाठी होते, 2 माझ्यासाठी होते, तू भलेही 3 खाल्ले, 1 तर मला दे. मग आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत जे आपल्याला सतत चांगल्या गोष्टी देत राहतात आणि कधी कधी ते लोक नाही देऊ शकत आपल्यासाठी चांगलं. त्यामध्ये तुमचे लेक्चरर असतील, तुमचे मम्मी पप्पा असतील, तुमचे पुढे जाऊन तुमचे भेटणारे कलिग्स असतील, तुमचे बॉस, तुमचे सर असतील, तुमच्या मॅडम असतील, त्या ठिकाणचा तो स्टाफ असेल, तुमच्यासाठी ते सतत चांगल्या गोष्टी करतायत, पण एखाद्या दिवशी नाही शक्य झालं तर दोष देण्याच्या भानगडीत पडायचं. ज्यावेळेस आरोप प्रत्यारोप होतील, राग येईल, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट करायची, म्हणजे इमोशन्सवर कंट्रोल मिळवण्यासाठीचा तुम्हाला मी या ठिकाणी गुरुमंत्र देतोय की काही सेकंद थांबून घ्या. काय करायचे, काही सेकंद थांबून घ्या. आपण काय करतो, पटकन रिॲक्शन देतो. रिॲक्शन द्यायला आपण फार पक्के, पटकन आत्ताच्या आत्ता बोलून मोकळी होती, नका हो मोकळं, थोडं थांबा. बघा एक सिंपलचं उदाहरण आहे. तुमच्या घरामध्ये एक लहान बाळ आहे आणि एक मोठा आहे, आणि लहान बाळ जर का रडत आलं तर तुम्ही काय करता? लहान बाळ रडत आलं है ना, तो मोठ्या बरोबर खेळतोय आणि लहान बाळ रडत आला तर तुम्ही काय करता? पहिले लहान्याकडे जाता का मोठ्याकडे जाता? नो. मारलं कुणी असेल, चूक कुणाची असेल है ना, पहिले त्याला बदलून घेता आणि मला आणायला विचारता काय झालं होतं बाळा. समजते ना, ही झाली एक सिच्युएशन. समजते, त्याला मारायच्या आधी, त्या लहान बाळाला मारायच्या आधी जर थोडं थांबला तर त्याला विचारलं, अरे झालं काय रे, है ना, का बरं रडत आलास तू, तर तो 100% असंच सांगेल की मला दादानी. मग दादाकडे पण जायला पाहिजे, तू का मारलं याला, तर दादा सांगेल मी कुठं मारलं, उलट त्यानेच माझं हे तोडलं आणि पळत तिकडं आला आणि तुम्हाला काय सांगायला लागला. हॅलो, सिच्युएशन आपल्या घरातली, इथे एवढा प्रॉब्लेम आहे तर जगामध्ये किती राहील, कळतंय ना. मग कधी कधी तुमच्याविषयी चांगली लोक बोलतायत, चांगलं वागतायत आणि एखाद्या वेळेस एखाद्याच्या पोटात दुखलं आणि दिले काहीतरी थिणगे टाकून, आपण गेलो भांडायला, तर समोरच्याला हे कळणार बी नाही की यार खरं की खोटं. समजतंय ना. आता काल हॉस्टेलमध्ये मी ज्या विषय चिडला तर मी बऱ्याच वेळा अशा गोष्टींवरनं तुमची भांडणं होतात, राग येतो की त्याला काही अर्थच नाही आहे ना. जसं की एकाच बेडवर दोघी झोपल्यात, एक उठून गेली, दुसरीने बेड नाही आवडला, राग आला है ना. बाथरूममध्ये गेलात आंघोळ करायला, तुम्ही आंघोळ केली, तिच्यासाठी पाणी काढून ठेवलं, उद्या ती पहिले गेली, तिने आंघोळ करून घेतली, तुमच्यासाठी पाणीच नाही काढलं, राग येतो. यस, मी तिचे ताट रोज धुते सर, आता एक दिवस माझं ताट तिला घर काही प्रॉब्लेम होता का, राग आला. थोडं थांबा, कदाचित तिला घाई असेल है ना, असं नाही की तिने जाणून बुजून केलं नसेल, असेल पण कदाचित तिला घाई असेल, कदाचित ती विसरली असेल. तिला विचारा तर खरं, काय करते मी तुझं तर रोज करते, तू माझं का नाही केलं सांग. तर कदाचित ती स्वतःला गिल्टी फील करा की यार सॉरी बरं का, आज माझं म्हणजे मी विसरले ॲक्च्युली है ना. समस्येने काय होतंय, म्हणजे काय होतंय, ज्यावेळेस तुम्ही क्लॅरिफाय कराल स्वतःच्या जीवनाला, स्वतःला ज्यावेळेस क्लॅरिफाय कराल, कन्फ्युजन्स दूर होतील आणि कन्फ्युजन दूर झाले ना, ऑटोमॅटिक ज्या निगेटिव्ह इमोशन्स आहे ना त्या दूर होतील. समजतंय काय होतं, आपण काय करतो, तडक रिॲक्शन्स देतो, फास्ट रिॲक्शन्स देतो. काही लोक बघा फक्त भांडण होऊ द्या तर एवढा मोठा लेखाचा प्रवास करतात, काही खरं काही खोटं, त्याला तेल मीठ लावून तळून फ्राय करून है ना. मध्यंतरी एक व्हॉट्सअपला आहे ना एक खूप भारी व्हिडिओ फिरत होता, तो ST बस डेपोचा होता. त्याच्यामध्ये एक जण दुसऱ्याला मेसेज देतो, दुसरा तिसऱ्याला देतो, तिसरा चौथ्याला देताना अर्धवट देतो, चौथा पाचव्याला अजून अर्धवट देतो, 6व्या अजून अर्धवट देतो, 7वा अजून अर्धवट देतो, 10व्यापर्यंत तर कळतच नाही काय मेसेज होता, पण कन्फ्युजन खूप मोठं असतं. समजताना काय होतं, जीवनामध्ये अशा अनेक वेळा अशा घटना घडतात की तिथं आपला कुठल्याही प्रकारचा रोल नसतो, परंतु आपण विनाकारण इन्व्हॉल्वमेंट घेऊन त्या ठिकाणी भांडण करायला तयार होतो.
क्लिअर होतोय ना स्टार्टअप? क्लिअर होतोय ना? आपण ज्यावेळेस आपल्या बाबतीत एखादी गोष्ट घडत असेल, एखादी घटना घडत असेल, तर ट्राय करा की खरंच माझ्याच बाबतीत आहे का, खरंच माझ्याविषयी बोललं जातंय का, खरंच मीच टार्गेट आहे का. आणि जर मी असेल, लोक माझ्याच मागे का लागतायत. आपला नेहमीचा एक क्वेश्चन आहे ना, मी तर इतकं चांगलं वागते ना तरी लोक माझ्याच मागे लागून जातात. हॅलो, जेव्हा लोक तुमच्या मागे लागतात ना तेव्हा तुम्ही त्यांच्या पुढे असता. हे सॉर ही मानसिकता डेव्हलप करा. माझ्या मागे लागलेत ना याचा अर्थ मी कुठे पुढे आहे. कारण तुम्ही जर का मागे राहिले असाल तुमचे ते असे ओळख मागे आले असते है ना, ते तुमच्या मागे लागले. समजून घ्या. आपलं आहे ना, आपल्याला हेच कळत नाही आहे की नेमका आपला प्रॉब्लेम काय आहे. क्लिअर होतंय काय बोलतोय. आणि आपण विनाकारण बंद असलेल्या गाडीला तसंच ठेवलंय है ना, आणि वरून मिरून सांगतो की आपल्याकडनं काही चुकत. बाबा तू चुकलाच नाही तर तू शिकशील कसं है ना. चुकायच्या भीतीने आपण बऱ्याच गोष्टी करतच नाही. सर नो. आणि बघा, तुम्ही जर का चुकलाच नाही तर तुम्ही शिकणार कसं. चुकणं आपला आयुष्याचा एक पार्ट आहे. आपण एक्सपर्ट नाही आहोत. सिट डाऊन. चुकणं हा आपल्या आयुष्याचा एक पार्ट आहे. आपण चुकू तरच शिकू. पहिलीपासून आपल्याला, बालवाडीपासून आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या गेल्या, समजवल्या गेल्या. चुकत होतो, येस ऑर नो. चुकत होतो, दुसऱ्या दिवशी मार खात होतो, त्याच्यातनं शिकत होतो आणि पुन्हा चुकत होतो, पुन्हा खात होतो, पुन्हा शिकत होतो, खात होतो, चुकत होतो, खात होतो, चुकत होतो. एक दिवस असं आलं की शिकत होतो आणि बघा मग पुढे जाऊन आपण फक्त आपल्या मनाने शिकायला लागलो है ना. तिथं पण चुका व्हायला लागल्यात, परंतु आता वय वाढत होतं, चांगलं वाईट कळत होतं आणि म्हणून त्या चुकांमधनं आपण शिकून पुढे जात होतो. लक्षात घ्या. समजदार लोक नेहमी असं म्हणतात की बाबा जो चुकतच नाही ना तो तर देव आहे, पण जो चुक्या करून शिकतो तो खरा माणूस आहे है ना. आणि जो वारंवार चुकत असेल तो, जो वारंवार चुका करतोय तो कोण आहे. तो मूर्ख आहे. हॅलो हो. क्लिअर होतंय ना का प्रॉब्लेम आहे काही. जो वारंवार चुकेल तो कोण आहे. मूर्ख आहे. जो एकदा चुकला पण चुकीतनं शिकला तो कोण आहे. माणूस आहे. कोण आहे तो. माणूस आहे. आणि जो चुकतच नाही तो तर देव आहे. बरोबर आहे ना. तो महामानव आहे कारण तो चुकतच नाहीये. क्लिअर होतंय ना. मग आता आपण जेव्हा प्रॅक्टिकलला जाऊ तर आपल्याकडे अनेक चुका होणार आहेत आणि ह्या चुकांचा मोबदला सुद्धा आपल्याला चुकवायचा आहे. कदाचित समोरचे सर मॅडम, तुमचे कलिग्स, तुमचे सिनियर्स तुमच्यावर चिडतील, रागावतील, डिस्टर्ब करतील. मग लगेच बॅग भरायची, गाडी पकडायची, घरी यायचं, 8 दिवस घरी थांबायचं, मग ट्यूब पेट्रोल मी घरी आली, मला परत जायला पाहिजे, परत तिथे यायचं, माफीनामा लिहायचा, परत जायचं. हे करायचं आहे का. अंडरस्टँडिंग लेवलला जा. कॉन्शियस माइंडचा वापर करा. लक्षात घ्या. आपल्याच बाबतीत बोललं जातंय का, आपल्यालाच टार्गेट केलं जातंय का, आपण खरंच चुकलेलो आहोत का, ह्या गोष्टीला बघायला शिका. आता मी तुम्हाला बोललो की 2 भावंडांची भांडणं झाली, लहान्याचं आणि मोठ्याचं. तुम्ही खरं कोणाला बांधलं. लहान्याला. पण मोठ्याचा कदाचित लहान्यावर तुमच्यापेक्षा जास्त जीव असेल. हॅलो. तो त्याला रोज चॉकलेट देतोय है ना. त्याने आज चॉकलेट नाही देऊ शकला. तो एक तर त्याच्याकडे नसेल किंवा त्याने तोंडात टाकून घेतला असेल तो यायच्या आधी आणि यांनी पाहिलं, दाखव काय खातो, दाखवलं चॉकलेट आहे. आता त्याला कळलं की याच्या तोंडात चॉकलेट आहे, मला नाही. तो रडल का असेल. आता रडल म्हटलं तो काही पण आरोप करेल ना है ना. मग थोडं थांबून घेतलं तर मजा येईल ना. बघा आयुष्यामध्ये पण असंच. राग आला ना, काउंट करा, लगेच रिॲक्शन देऊ नका. खाली हात घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 100पर्यंत जास्तो तुमचा माइंड पूर्ण डायव्हर्ट झालेला असेल त्या गोष्टींपासून आणि तुम्ही तो राग पूर्णपणे विसरून गेलेला असाल. समजतंय काय होतं.
क्लिअर होत आहे? ट्राय करा तुम्ही या गोष्टीची. राग आला थांबा, लगेच रिॲक्शन देऊ नका आणि 1 to 100 मोजायला सुरुवात करू नका. कधी तुमचा 10 पर्यंत राग निघून जाईल, कधी 20 पर्यंत निघून जाईल, कधी 30 पर्यंत निघून जाईल, कधी 50 पर्यंत निघून जाईल, कधी 70 पर्यंत निघून जाईल, कधी 80 पर्यंत निघून जाईल, कधी 100 पर्यंत सुद्धा जाणार. तर पुन्हा एक मोजा है ना. नाही तर मग आता 100 झाला सर तरी पण राग गेला नाही, याचा अर्थ मला खरंच खूप राग आलाय का? नो. पुन्हा रिकाउंट करा, पुन्हा एकदा मोजायला सुरुवात करा. क्लिअर होत आहे? अनेक भीतींनी भरलेलं आपलं आयुष्य आहे. अनेक भीतींनी. कुणाला कशाची भीती वाटते, कुणाला कशाची भीती. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकलला जाल, नवीन लोक, नवीन अनुभव, नवीन हॉस्पिटल, राहायला नवीन जागा, शिकवायला नवीन लोक है ना, ज्या लोकांना आपण कधी पाहिलेलं नाही आहे, नवीन शहरामध्ये आहोत, नवीन वातावरणामध्ये आहोत, कन्फ्युजन्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, पण घाबरलं तर टिकणार नाही. त्या परिस्थितीला जर का समजून घेतलं तर मजा येईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही हॉस्टेलला फर्स्ट डेला आला, आनंद होता का भीती होती? पहिले होती भीती, आलोय कुठं आहे ना, राहणार इथं, पुन्हा सोबत राहणार, कोण मैत्रिणी होणार, इथं दुसरी पण लोक राहतात. हॅलो, पहिल्या दिवशी भीती होती ना. त्याच्यानंतर मग तुम्ही हळूहळू इथल्या लोकांना समजून घेतलं, थोडीशी मैत्री केली, भीती कमी झाली. तिसऱ्या दिवशी अजून भीती कमी झाली. मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आलो आणि जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की 9 ते 10 तुम्हाला इथं मस्त तुमच्या एंटरटेनमेंटसाठी तुम्ही डान्स करू शकता, त्याच्यानंतर भीतीच गायब झाली. आता भीती आहे का? आता तर तुमचंच राज्य आहे, आम्ही पाहुणे झालो है ना. आणि तर दर महिन्याला आम्हाला पाहुणे व्हावं लागतं, कारण दर 4 महिन्यांनी ते नवीन लोक येतात आणि ते बॉस होऊन जातात आणि आम्ही त्यांचे पाहुणे होतो. मग आम्हाला पाणी लागलं तर त्यांच्याकडे मागावं लागतं, पाणी आणलं बेटा, एरवी आम्ही जाऊन घेतो. समजतंय ना परिस्थिती? सेम टू सेम. तुम्ही ज्यावेळेस नवीनच हॉस्पिटलला जाता तर तिथली परिस्थिती थोडीशी वेगळी असते. नवीन लोक आहेत, नवीन वातावरण आहे, नवीन टीचिंग आहे, नवीन एज्युकेशन आहे, थोडासा लोड येणार. पण जर का त्या गोष्टीला तुम्ही समरूप झाला, एकरूप झाला आणि त्याच्यामध्ये जर का तुमची इन्व्हॉल्वमेंट दिली आणि जर का त्याच्यामध्ये थोडासा इंटरेस्टचा तडका दिला, फिनिश, सगळे तुमचे मित्रमैत्रिणी म्हणून जातात. आणि 14 महिने एकच गोष्ट शिकायची ना राव. कळतंय ना काय बोलतोय? पेशंटला होणारे आजार, त्याचं होणारं निदान, निदानापूर्वी केल्या गेलेल्या टेस्ट आणि निदानानंतर दिले गेलेले औषधं, फिनिश. मग तिथून पुढे झाला ICU, मग तिथून पुढे झाला ऑपरेशन थिएटर है ना, मग एक्सरे है ना, OPD मध्ये काय चालतं ते संपला विषय. आपल्याला बेस्ट फॉलोवर्स बनायचे. नर्सिंगमध्ये जे बेस्ट फॉलो करतात ते बेस्ट म्हणून जातात. नर्सिंगमध्ये स्वतःचं डोकं वापरायचं काम करायचं नाही. डॉक्टरांनी सांगितलंय 3 वेळा औषध द्यायचं तर 3 वेळा देऊन मोकळा व्हा. 4 वेळा देण्याचा प्रयत्न करू नका, किंवा 3च्या ऐवजी 2 वर येऊ नका. त्यांनी सांगितलंय ना, आपल्या सरांनी सांगितलंय की 3 वेळा द्या, 3 वेळा देऊन मोकळा व्हा. याला म्हणतात बेस्ट फॉलोवर्स. स्वतःचं डोकं वापरण्याची गरज आहे का? हे सोपं काम आहे का अवघड आहे? ते म्हणत तसं वागायचं, संपला विषय है ना. त्यांनी सांगितलं 4 तासांनी इंजेक्शन द्यायचे तर 4 तास काउंट करून घ्या, पेपरमध्ये लिहून ठेवा. आता 2 वाजता दिले, मग पुढचे 4 तास किती वाजता असतील? 6 वाजता. 6 वाजता देणं आहे, लिहून ठेवा ना. तुमच्याकडे फाईल्स असतात. नंतर तुम्हाला फायलिंग पार्ट आहे, जेव्हा मॅडम तुम्हाला शिकवते, मग तो फाईलमध्ये तुम्ही लिहून ठेवा ना, नमूद करा ना आणि दाखवा त्यांना. 6 तासांनी इंजेक्शन दिलंय, 4 तासांनी दिलंय, 3 तासांनी दिलंय. सर तुम्ही जसं म्हटलं तसं मी केलं. सोपं आहे का अवघड आहे? पण जर का ह्याच्यामध्ये काही चूक झाली, तुम्ही डोस नाही देऊ शकला तर एक तर पेशंट कॉम्प्लिकेशनमध्ये जाईल किंवा तो क्रिटिकल होईल. समजतंय ना? कॉम्प्लिकेशनमध्ये गेला तर तो लवकर बरा होणार नाही. क्रिटिकलमध्ये जर गेला तो तर मग त्याच्या जीवाला धोका राहील. क्लिअर होत आहे ना काय बोलतो विराट, सोनाली, सर? समजतंय? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण जर का एखादी गोष्ट समजून न घेता विनाकारण करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये मोठा घोळ तयार होऊ शकतो. येस ऑर नो? मग पहिले ती गोष्ट शिकून घ्या, समजून घ्या, कॉन्शियस माइंडचा यूज करा आणि मग नंतर ती गोष्ट करा ना. सोपं होऊन जाईल की नाही? सुरुवातीचे 3 महिने तुमचा ऑब्झर्वेशनचा पिरियड असतो.
ह्या काळामध्ये तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगितलं असेल. तुम्ही म्हणाल मला शिकायचंय, ते म्हणतील बघ. मला इंजेक्शन द्यायचंय, ठीक आहे पहिले बघ. मला वेंट्रोल व्हायचंय, येस पहिले बघ. है ना, मला सलाईन काढायचंय, ते काय म्हणतील पहिले बघ. आता बघण्याचा असतं कंटाळा आहे ना सर, सोपं आहे ना. बघणं सोपं आहे का अवघड आहे? पण सर त्याचाच कंटाळा आहे. किती बघायचा? हॅलो, नर्सिंगचं दुसरं नाव ऑब्झर्वेशन आहे. ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण, निरीक्षण म्हणजे बघणं. तुम्ही जितकं स्ट्रॉंग निरीक्षण कराल तितक्या तुम्ही स्ट्रॉंग नर्स बनाल. क्लिअर होतंय काय बोलतोय? तुमचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग पाहिजे. पेशंट आला त्यावेळेस तो चालत कसा होता, बोलत कसा होता, त्याचे लिप्स कसे होते, त्याचे नेल्स कसे होते, त्याचे आईज कसे होते. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट, खूप मायनर ठेवतात. कारण जर तो पेशंट कॉम्प्लिकेटेड व्हायला लागला तर तुम्हाला ॲटलीस्ट सरांना हे तरी सांगता येते की सर आला तेव्हा असा नव्हता, आता त्याची परिस्थिती बदललेली आहे. मग तो एक तर सुधरत असेल तर त्याची परिस्थिती बदलेल, किंवा तो जर का बिघडत असेल तर त्याची परिस्थिती बदलेल. म्हणजे तो कॉम्प्लिकेशनमध्ये गेला तर तो बदलेल, किंवा तो क्रिटिकल झाला तर तो बदलेल, किंवा तो जर का चांगला होत असेल तर तो बदलेल. क्लिअर होतं ना काय? प्रॅक्टिकल एकदम सोपं आहे. फक्त प्रॅक्टिकल इमानदारीने करता आलं पाहिजे. ज्यांना इमानदारीने करता येतं तीच लोक सक्सेस होतात. क्लिअर होतं काय बोलतोय? नर्सिंग सारख्या ऑपॉर्च्युनिटी कोणत्याही फील्डमध्ये नाही, आणि हे तुम्हाला कोरोनाने दाखवून दिलंय. समजतंय काय बोलतोय? हे तुम्हाला कोरोनाने दाखवून दिलंय. जेव्हा अख्खं जग बंद पडलं होतं है ना, आपण स्वतःही त्याचा पार्ट आहोत, त्याचा आपण एक हिस्सा आहोत आणि एक साक्षीदार आहोत. आपण आपल्या मुलांना, आता आमचं तर मुलं बरोबरच आहेत, पण तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांना सांगाल बाबा एक असं वर्ष आलं होतं 2020 आणि 21, सगळं जग बंद होतं, त्याला विश्वास पटेल? काय बोलते आई, काय वेळी का तू? गाड्या बंद झाल्या होत्या, अरे हो. रस्ते बंद झाले होते, अरे हो. दुकानं बंद झाले होते, अरे हो. घराच्या बाहेर पडू देत नव्हते, अरे हो. अरे शाळा बंद होत्या, काय बोलते आई? आता कधी येईल तसं? आता जी मुलं घरी आहेत त्यांना तर मजा येत असेल ना. शाळा हा असा प्रकारच राहिला नाही. आता जे ऑनलाईन आहे ते तर पालकांनाच कळत नाही. पोराला कधी कळणार? आपली स्वतःची शाळा आहे, ते पालक पण बसतात आणि ते बाळ पण बसतं. म्हणजे जेवढं ते पोरगं शिकलंय त्याच्या दुप्पट त्या पालकाला शिकावं लागतं. मग त्याला शिकवता येईल ना, कारण टीचर कॅमेराच्या तिथं आहे. समजा ही सिस्टीम मी डेव्हलप केली, ही सुद्धा त्याच त्याच्याने डेव्हलप केली की समजा तुम्ही इथून तिकडे गेला आणि तुम्हाला असं वाटलं की मला ही गोष्ट बघायची, ऐकायची, तर मी ॲप तयार केलं सेवा नर्स नावाचं, आणि त्या ॲपमध्ये माझे सगळे व्हिडिओ टाकून देतो. आणि ते पोरं बघतात ऑफलाईनमध्ये किंवा यूट्यूबला जातात, तिथे बघतात, आणि मग त्याचा फायदा तुम्हाला व्हायला लागला. लक्षात घ्या, आपल्याला याच्या आधी ऑनलाईन शिक्षण होईल असं आपल्याला एकदा अभिषेक बच्चनची ॲड आहे बघा, आयडियाची. एक म्हातारा एका लहान बाळाला घेऊन जातो आणि अभिषेक बच्चन तो प्रिंसिपल दाखवला आहे. तो म्हणतो सॉरी दादाजी, एडमिशन तो फुल हो गए, अगर मैं आपके बच्चे को नहीं ले सकता, मैं बहुत दूर से आया हूँ साहब, करिए ना कुछ, करिए ना. मग त्याच्या डोक्यात येतं मोबाईलवर शिकतो. आयडियाची ॲड आहे ही, मला वाटतं 5-6 वर्षापूर्वीची ॲड आहे. तेव्हा टिंगल वाटली, तिला उठवलं स्टँडअप. टिंगल वाटली, काय वाटली? टिंगल वाटली. लोकांनी असं पण काय होतंय का, पण ॲड आहे, जाऊ दे ॲड आहे ना. अरे ती ॲड अस्तित्वात उतरली. समजतंय ना काय बोलतोय? कधी काळी ज्यावेळेस मिनरल वॉटर, बिस्लरी वॉटर आलं तर लोकांनी वेड्यात काढलं त्या बिस्लरीवाल्याला. अरे लोक पाणी तरी विकत घेऊन पितील का? हॅलो, आजची परिस्थिती काय आहे? विकत घेऊन पितात. 1 लिटरसाठी 20 रुपये मोजतात. कळतंय ना? मला आठवतं पूर्वीच्या वेळी दूध लोकांना फ्री ऑफ दिलं जायचं गावात. म्हणजे माझ्या आईने दिलं, कारण त्यावेळेस घरामध्ये कमीत कमी 20 लिटर, 15 लिटर, 30 लिटर असं दूध यायचं है ना. आणि मग ह्या दुधाचं करायचं काय, तर वाटून द्यायचे. का पण वाटायचे? पूर्वी पद्धत होती बघा, भाजी पण केली तर 2 तांबे 1 तांबे जास्त करायचे. शेजारच्याला दे, त्याला दे, ह्याला दे, पहिले वाटून द्यायचे है ना. आता आहे का ती पद्धत? समजलं ना काय बोलतोय? क्लिअर होते ना? आपण काय केलं माहिती का, ज्या पूर्वीच्या गोष्टी होत्या ना, ज्याला आपण नकारलं होतं, आज त्याला स्वीकारावं लागतंय. याच्यातनं आपण काय शिकतोय की कोणत्याही गोष्टीला सहज घेऊ
नका. कारण काय म्हणावं, आज ना उद्या तीच परिस्थिती आपल्या समोर ॲज इट इज येऊन उभी राहील. समजते ना काय होतं. सो ट्राय टू अंडरस्टँड, समजण्याचा प्रयत्न करा. भविष्यामध्ये कधी हा विचार करायचा नाही की माझा कालचा जो काही दिवस गेला आहे त्याच्यामध्ये काही चुका असतील किंवा काही चांगल्या गोष्टी केल्या असतील तर त्या मला उद्या कामाला येतात किंवा नाही, असा विचार करायचा नाही. कारण तुमचा भूतकाळ कधीही तुमचं वर्तमान बनून तुमच्या समोर येऊन तोंड वाचून उभा राहतो. समजते ना काय होतंय. बिकॉज तुम्ही जर का भूतकाळामध्ये काही चुका केलेल्या असतील किंवा काही चांगली कामं केलेली असतील तर वर्तमानात त्याची कुठं ना कुठे टॅली 100% होईल. आता तुम्ही प्रॅक्टिकलला जाणार आहात, सेम तुमचा जसा जसा हा पिरियड पुढे जाईल ना तुमचा भूतकाळ होत चाललाय ना. आता तुम्हाला 2 महिने झाले तिथे येऊन, 2 महिने हा तुमचा भूतकाळ झाला. आजचा तुमचा वर्तमान आहे. पुढचे 40 दिवस जे सांगितले ते तुमचं भविष्य आहे. त्याच्या पुढचे 14 महिने मोठं भविष्य आहे ना. पण हा पिरियड जाणारच आहे, हळूहळू हळूहळू वेळ जाणारच आहे ना. आता तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल कंप्लीट कराल, इथे याल, एक एक्झाम होईल, एक सर्टिफिकेट मिळेल आणि त्या बेसवर तुम्ही ज्यावेळेस एखाद्या हॉस्पिटलला जॉब मागायला जाल तर तो डॉक्टर पहिला क्वेश्चन काय करणार माहिती का तुम्हाला, याच्या आधी कुठे होता सिस्टर, कुठे गेला, तुमच्या भूतकाळात गेला. कुठे गेला, भूतकाळात. याच्या आधी सिस्टर कुठे काम केलंय, मग तुम्ही सांगाल ना कुठं प्रॅक्टिकलला होता है ना. मी सर ओम हॉस्पिटलला होती का, मी संजीवन हॉस्पिटलला होती है ना, की मी जे काय XYZ जे काही तुमचं हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलचं नाव सांगाल ना. मग तो हे पण विचारेल तो डॉक्टर तुम्हाला कोणत्या डॉक्टरांकडे होतात, त्यांचं नाव काय, मग तुम्ही त्या डॉक्टरांचं नाव सांगाल, मग त्यांची डिग्री काय है ना. अशा प्रकारचे क्वेश्चन तो डॉक्टर तुम्हाला विचारला. कुठे घेऊन गेला तुम्हाला, भूतकाळ, आणि विचारतोय कधी, वर्तमानात. तुमचा भूतकाळ तुमच्या समोर आ वाचून उभा राहिला की नाही. आता प्रॅक्टिकल चांगलं केलेलं असेल तर अभिमानाने सांगता येईल, यस सर मी त्यांच्याकडे होते आणि खूप भारी काम केलं आहे, त्याचं सर्टिफिकेट आहे. आणि जर का टंगळमंगळ करत प्रॅक्टिकल केलेलं असेल तर तुमचं प्रेझेंटेशन कसं असेल त्यावेळेस, कॉन्फिडन्स नसेल. तो जर बोला 10 इंजेक्शनची नावं सांगा, हां कोणती 10 इंजेक्शनची नावं सांगा. तो पहिला प्रश्न काय, कोणती सांगू, कारण 1000 दिलीत ना. 14 महिन्यामध्ये तुम्ही 1000 वेळा इंजेक्शन पुश कराल है ना, 1000 वेळा है ना, आणि विचारलीत किती. पण जर टंगळमंगळ केलेला असेल तर ते 10 पण आठवणार नाही है ना. आणि जर का सिरियस प्रॅक्टिकल केलेलं असेल तर 10 काय 100 विचारून घ्या ना. तो 10 सांगतोय, तुम्ही 20 सांगा. मग तो तुम्हाला ठेवेल की नाही ठेवणार. आणि जर नाही सांगितले तर नाही. आणि जर त्यांनी नाही ठेवलं तर तुम्हाला बसेल फोबिया. काय बसेल, त्याला म्हणतात इंटरव्ह्यू फोबिया. आणि हा इंटरव्ह्यू फोबिया जर का तुम्हाला बसला तर परत तुम्ही सर्टिफिकेट घेऊन कोणत्याही डॉक्टरकडं जॉब मागायला जाणार, तुम्ही घरीच बसाल. आणि जर तिला उठव ग गीता, शेजार तिला तुझ्या, तीच तुझी पार्टनर बेंचवरची ना, स्टँडअप. रात्री काही ड्युट्या होत्या सोनाली, नाईट ड्युट्या होत्या तुला ग, काही ड्युटी होती रात्री तुला, मग झोपा का लागतंय, लेक्चर बंद करायचं का, मग काय प्रॉब्लेम काय, जास्त जेवली, आजारी आहेस, काय अडचण आहे, डोकं दुखण्याचा लेक्चरचा काय संबंध आहे. आणि झोपेचा तर बिलकुल संबंध नाही, कारण डोकं दुखल्यावर माणूस झोपतच नाही. येसावर नो. आपण काय केलंय माहिती का, पूर्ण आयुष्य बहाण्यात घालून दिलंय. काही जर कोणी सांगितलं मग ते असं झालं, अगं असं का बरं, मग ते तसं झालं. नका ना जगू बहाण्यात. तुम्ही 28 वर्षाचे आहात, प्रोफेशनल कोर्सला आहात, तिथे शिकवणारा माणूस खूप सिडकीने शिकवतोय. मीच नाही, माझे दुसरे टीचरसुद्धा. आणि हे तुमच्यासाठी चाललंय, आमच्यासाठी नव्हे. समजतंय ना. तुम्ही इथं बसल्यात 50 मुली, बनणार आहेत 5. हे लेक्चर चाललंय 5च मुलींसाठी. 45 विंडो आहे तिथं, कॅमेऱ्यासमोर सांगतोय. या सांग काम्या नर्स बनतील. आण ग, दे ग, ठेव ग, ने ग, कर ग, जाग. पण 5 आहे ना, क्रिएटिव्ह असतील, ॲक्टिव्ह असतील. आणि ह्या 5 मुलींसाठी जे लेक्चर्स असतात, लक्षात घ्या, सगळ्यांसाठी नाही येत. तर ट्राय करा की त्या 5 मुलींमध्ये मी येते का नाही येत, यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल, कॉन्शियस राहावं लागेल ना. कारण मी तुम्हाला तो अनुभव सांगतोय जो माझा मागच्या मुलींचा आहे.
का तिथं जाऊन तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणाचं काय चुकलं आणि त्याच्यातनं तुम्ही काय शिकून घ्याल आता माझ्याकडनं? समजतंय ना? मी काय पुस्तकात वाचून शिकवतोय का? असं घेतलंय पुस्तक आणि एक एक चॅप्टर तुम्हाला शिकवतोय? नाही, मी अनुभवाच्या जोरावर शिकवतोय तुम्हाला. जे अनुभव मला आले तेच तुम्हाला शेअर करतोय. आणि माझे अनुभव जर का तुम्ही घेतले तर त्याच्यानं तुम्हाला नॉलेज मिळेल ना. प्रॅक्टिकलमध्ये ज्यावेळेस तुमच्या बाबतीत काही चुकीचं घडेल तर तुम्हाला हे कळेल की इमोशन्स या लेक्चरमध्ये सरांनी सांगितलं होतं की जरा थांबून घ्या, जरा दम काढा, नंतर भांडू, पहिले चुका तर शोधू, नाही तर भरू बॅग, येऊ इकडं. माहेर पप्पाने शोधून ठेवलेला है ना. मग दिल्या घरी आणि मी ॲक्शन पण दाखवली होती वाड्यामध्ये. ती मागं, तो पुढं, हातात पिशवीत काय काय ते नाही सांगत आता. आणि एक तुम्हाला सगळं माहिती आहे, मी सांगितलं नाही. तुम्ही मॅच्युअर्ड आहात तुम्ही, मग सिरियस घ्या ना. मला तुम्हाला आज सिरियसनेसच दाखवायचा आहे. आयुष्यामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला घाबरत आलोय, भीत आलोय, पण आपल्या फोबियाचा कुणीतरी खूप मजा घेतलेली आहे. ही गोष्ट तुम्ही विसरून गेलाय. समजते ना काय बोलतोय? आपल्या फोबियाची म्हणजे आपल्याला सायकल चालवता येत नाही हा आपला प्रॉब्लेम आहे, पण दुसरा माणूस सायकलची खूप मजा घेतोय ना. आपल्याला पोहता येत नाही म्हणून आपण पाण्यामध्ये उतरत नाही, पण दुसरा माणूस वरतून उड्या मारून पोहतोय ना. मला तुम्हाला हे समजवायचं, एखादा अंधाराला घाबरतो, एखादा अंधारात फिरायला जातो. समजतं ना काय बोलतोय? मी तुम्हाला तेच तर शिकवतोय आता की यातनं बाहेर पडायचं आहे आपल्याला, कारण आपण प्रोफेशनल कोर्सला आहोत. भविष्यामध्ये जर का चांगला पगार, चांगला जॉब तुम्हाला मिळवायचा असेल, चांगल्या सिटीमध्ये जाऊन स्वतःला सेटल करायचं असेल, आयुष्याच्या प्रवासामध्ये चांगला जोडीदार मिळवायचा असेल, तर आज ट्रेन व्हावं लागेल ना. आज चांगलं पेरावं लागेल ना, तर भविष्यात चांगलं उगेल ना. नाही तर मग आपण पेरले तिथं गहू, आलेत बाजरी, असं होईल का कधी? बघा तुम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहात ना. भात टाकला तर भातच येतो ना. हॅलो, गहू टाकला तर गहूच येतो, बाजरी टाकली तर बाजरीच येते, आणि काहीच नाही टाकलं तर इथं मी चुकताय परत येतो ना काहीतरी. हॅलो, मग आयुष्य आहे ना बघा, आपण जगत चाललोय ना. कोणी मोजतंय का तुमचे आज 25 दिवस झाले, आज 18 दिवस 19 दिवस झाले, असं मोजतंय का कोणी? डायरेक्ट बर्थडेला सेलिब्रेट. बच्चे दिवस माहितीत का किती? 18 वर्ष, 200 दिवस, 21 तास आणि एवढे सेकंद मोजलेत का कोणी? हॅलो, मग मगचं आयुष्य तर चाललंच आहे ना. म्हणजे गवतच होतं ना आपल्या आयुष्यात आतापर्यंत. आता तर म्हणतोय टाकाने चांगलं, पेरानं चांगलं, चांगली नर्स टाका, चांगल्या नर्सिंगची बी टाका, तर भविष्यात चांगली नर्स येईल. आणि चांगली नर्स जर आली ना तर पुढचं लाईफ शिंगाला राहील. हा प्रोफेशनल कोर्स आहे बच्चा पार्टींनो, नीट समजण्याचा प्रयत्न करा. प्रोफेशनल कोर्स आहे म्हणून माझी इन्व्हॉल्वमेंट आहे. मी शाळेवरचं आजपण नाही लेक्चर घेतली ना, मी त्यांना काय शिकू? समजतंय का? पण इथं मला असं वाटतं की माझी गरज आहे तुम्हाला, मी बोललं पाहिजे तुमच्याशी, कारण पुढचा प्रवास खतर आहे. समजतंय ना? सोपं नाहीये. विचार करा, 14 महिने जायचंय. 14 महिने जायचंय. 14 महिने गेल्यानंतर म्हाताऱ्या होऊन जात, केस पिकून जाते, झोळ्या पडतील, रंडवली बंद होऊन जाईल, लिपस्टिकच्या कंपन्या संपून जातील. असं काय होणार आहे का? नाही यार. उलट जर तिकडं गेलो तर फेअर अँड लवलीपेक्षा ॲडव्हान्स क्रीम वापरता येईल. हॅलो, आता 100ची वापरत असेल तर 200ची लिपस्टिक वापरता येईल ना. क्लिअर होत आहे ना? लाईफ स्टार्ट होईल ना, लाईफला मजा येईल ना. स्टँडिंग पोझिशनला जायचं आहे आपल्याला. आयुष्याचा चांगला जोडीदार मिळवायचा की नाही मिळवायचा? चांगलं जगायचं की नाही जगायचं? तर काहीतरी चांगलं पेरावं लागेल ना, म्हणजे चांगलं उगेल, आणि चांगलं उगेल तर चांगलं उत्पन्न मिळेल ना. हॅलो, सिम्पल मी तुमच्या लेवलला येऊन शिकवतोय रे, इतक्या सोप्या भाषेत. कळतंय ना? एवढ्या सोप्या भाषेत शिकवताना मी जर झोपा लागत असेल तर मग दुर्दैव आहे. मग काय करायचं? मी पाण्याचे फवारे लावतो इकडं. हा, ट्राय टू अंडरस्टँड.
प्रोफेशनल कोर्सला आहोत आपण शिकतोय की आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला काही बॅड इमोशन्स होतील, काही आपल्याला गुड इमोशन्स होतील. चांगल्या इमोशन्समधनं तुम्ही प्रेरित होता, प्रोत्साहित होता, अजून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करता. बॅड इमोशन्समध्ये तुम्ही जीव द्यायला जाता, तुम्ही दुःखी होऊन जाता, तुम्ही नर्वस होऊन जाता, तुम्ही सोडून देता, तुम्ही पळून येता. बरोबर? आयुष्य परत तिथंच जातं गवतामध्ये. समस्या ना काय होतं. पण जर तुम्ही इथं 14 महिन्यामध्ये चांगलं पेरलं तर तुमचं आयुष्य एका चांगल्या वनामध्ये जातं. समजतंय काय बोलतोय? एक चांगलं आयुष्य तुम्हाला मिळतं आणि पुढचं फ्युचर तुमचं चांगलं असतं. ह्या पोटतिडकीने शिकवण्याचा प्रयत्न फक्त एवढ्याचसाठी आहे की मी स्वतः आदिवासी भागातून आलेलो माणूस आहे. मला माहिती आहे आपल्या भागातली परिस्थिती काय आहे आणि म्हणून हा प्रोजेक्ट डेव्हलप केला गेलेला आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड. समजण्याचा प्रयत्न करा. मला काही फरक नाही पडणार आहे तुम्ही नर्स बनलात बी नाही बी बनला तरी. समजतंय ना? तुम्ही माझी फी देऊनच जाणार आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिकलच मिळणार नाही. समजतंय ना काय बोलतोय? माझी फी घेतली, माझा विषय संपला. तुम्ही जायच्या आधी तर दुसऱ्या बॅगा घेऊन तयार राहतील. या कधी जातात आणि तुम्ही इकडे तिकडे बॅगा घेऊन जातील तर तिकडच्या तयार राहतील. तुम्ही आले आता आम्ही जातो. समजतंय ना? रोटेशन आहे. राऊंड अँड राऊंड चाललंय 14 वर्षापासून. समजतंय ना? म्हणजे तुम्हाला जाण्याचा, इथून जाण्याचं दुःख असेल है ना, आनंदाने जाल का? गळ्यात पडून पडून रडतात है ना, जशी सासरी जाताना रडतात. गळ्यात पडून पडून रडतात. तुम्ही रडत रडत जाता आणि ते हसत हसत आतमध्ये आहे ना. आयुष्य किती विचित्र वाटतं ना. निसर्ग फार क्रूर आहे, लक्षात घ्या. निसर्ग तुम्हाला सांगतोय, निसर्ग काय सांगतोय की बाबा तू ज्यावेळेस एखादी बी टाकशील ना तर पहिले त्या बीला, त्या सीड्सला तिचं स्वतःचं अस्तित्व संपवावं लागेल, मगच त्यात अंकुर फुटेल. क्लिअर आहे ना काय होतंय? तुम्ही आता कुणाची तरी मुलगी आहात, कुणाची तरी बहीण आहात है ना. हे सगळे नातेगोती तुम्हाला डिस्ट्रॉय करावे लागतील ना 14 महिन्यासाठी, तर बेस्ट नर्स उगेल. नाही तर मग गेली बी मुलगी, आली बी मुलगी, गेली बी बहीण, आली बी बहीण. नर्स कुठे का गई थी और क्या लाई? कोणाचा दोष आहे? दोष कुणाचा? समजतंय ना काय बोलतोय? गौरीला घरी, गणपतीला घरी, होळीला घरी, दिवाळीला घरी, हळदीला घरी. आई आजारी पडली, बाबा आजारी पडला, मला बरं वाटत नाही. मग बरं नाही वाटत तर तिथं हॉस्पिटल आहे ना. मला हे समजवता नाकीनं येतात पोरींना की बाई तू आजारी आहेस ना, तू हॉस्पिटलला आहेस ना, डॉक्टरांना दाखव, फुकट ट्रीटमेंट होईल ना. तिथून म्हणते माझं डोकं दुखतंय, मी चालली घरी. बरं घरी आली वाड्यामध्ये, इथं फुकट होणार आहे का? जाण्या येण्यात खर्च होणार नाही का? आई वडिलांना त्रास होणार नाही का? पण द्यायचं नसतं त्रास, त्यांना काम काय दुसरी. किती हँडसम माणूस होता माहिती तुमचा बाप, आणि किती ब्युटिफुल होती तुमची आई. इतकं सुंदर आयुष्य होतं त्या लोकांचं. तुम्ही आला प्रॉब्लेम होऊन गेला, नाही तर खूप भारी जगत होतं ते. समजतं ना काय? आणि इट इज फॅक्ट. जाऊन विचारा कधी आईला, आई मी नव्हती तेव्हा तुझं आयुष्य कसं होतं का? ती म्हणून बरं होतं, तुम्ही आले प्रॉब्लेम झाले. समजतंय ना काय होतं? बरं ही परिस्थिती आपण स्वीकारत नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला वाटतं ठीक आहे त्यांनी जन्माला घातलं, त्यांची जबाबदारी आहे. आणि त्यांनी जन्माला घातलं, त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली, करत आहेत आणि करत राहतील. पण मग आपली पण काही जबाबदारी आहे की नाही? हॅलो, काही रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे ना यार. त्यांनी आज 12वीपर्यंत शिक्षण केलं, कसं का असं ना है ना. 12वीपर्यंत तुम्हाला शिकवलं, त्यानंतर एका प्रोफेशनल कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घेऊन दिलं आणि संधी दिली तुम्हाला. जा, बना, शिका, अस्तित्व शोधा, स्वतःच्या पायावर उभं राहा आणि मस्त आयुष्य जगा. जे आम्ही जगलो ना तुमच्या वाट्याला नको, जो त्रास आम्ही सहन केला ना तो तुमच्या आयुष्यात नको. जा, बना, शिका. मग आता दिली संधी ना, मग घ्या ना संधी. जब मिला है मौका तो मार देते हैं झोका. काय फरक पडणार आहे? होऊन काय होणार आहे? सर 14 महिने जायचं आहे ना, आशे निघून जातात 14 महिने माहिती तुम्हाला. असे फटाफट. फक्त तुमची इन्व्हॉल्वमेंट स्ट्रॉंग पाहिजे. नदीवर आपण पोहायला गेलो ना तर कळत नाही, फक्त तुम्हाला पोहायमध्ये इंटरेस्ट पाहिजे. कळत नाही तुम्हाला दिवस कधी संपतो है ना. मैत्रिणी सगळं उशीर झालो, थांब ना थोडा वेळ. हॅलो, आपल्या ट्रिप जातात वॉटर पार्कला, आता बंद आहेत लॉकडाऊनमुळे, तर तुमची गेली असती है ना. वॉटर पार्कला ट्रिप जाते, सकाळी 10ला जातो, संध्याकाळी 7पर्यंत पाण्यातनं काढावे लागतात. चल बाई, एक बाई, चल बाई है ना. इन्व्हॉल्वमेंट होती ना, इंटरेस्ट होता ना.
मजा येत होती ना. लाईफ इज अ एन्जॉय ना, तर मग एन्जॉय घ्या ना. प्रॅक्टिकल सुद्धा खूप एन्जॉयफुल आहे. अरे नवीन लोकांना भेटायचं, नवीन लोकांकडनं नवीन गोष्टी शिकायच्या, नवीन नवीन गोष्टी समजून घ्यायच्या, है ना. मजेदार आहे की नाही. उद्या तुम्ही घरी याल, घरी आल्यानंतर जॉबला जाल, जॉब सुद्धा नवीन लोकांमध्ये करायचा आहे ना. नवीन नवीन गोष्टी शिकायच्यात ना. आपण खेड्यात राहिलो, खेड्याची मनोवृत्ती तयार झालेली आहे. वाड्यात राहिलो, वाड्याची मनोवृत्ती तयार झालेली आहे. पण आता आपल्याला वाडा, पालघर जिल्हा सोडून नाशिक जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात, कल्याणला, अजून मुलुंडला इकडं जायचं आहे आपल्याला. कदाचित पुण्याला, कदाचित संगमनेरला, लांब जायचं आहे आपल्याला. मग तिथल्या लोकांची ज्यावेळेस तुम्ही भेटाल, तिथल्या लोकांची भाषा वेगळी असेल ना. हॅलो, कल्चर वेगळं असेल ना, आपल्यासारखं असेल का. अरे 15-20 किलोमीटर गेलं का भाषा बदलते. तुम्ही घाट चढून वरती जा, खोडाळा क्रॉस करा, भाषा बदलून जाते. खाली आहेत ना आपल्याकडं सुलोचना दिदी, कशी बोलते ती, तुमच्यासारखी बोलते का नाही. तेच तुम्ही नाशिकला जा, भाषा परत बदलून जाईल. समजतंय ना. तेच तुम्ही पुढं अजून पिंपळगावला जा, भाषा बदलून जाईल. तेच तुम्ही पुढं इकडं संगमनेरला जा, भाषा बदलून जाईल. कल्याणला जा, बदलून जाईल ना. समजतं ना. आपल्याला तर तयारच राहावं लागेल टू बी रेडी टू रिसीव. जे जे काही बदल घडणार आहेत ना, ते सगळे स्वीकारायला तयार राहावं लागेल. आणि जर का आपण तयार नाही राहिलो तर प्रॉब्लेम आपला आहे ना. आपण काय करतो, दोष दुसऱ्यांवर देतो ना. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. केला असतं सर मी, पण हिच्यामुळे नाही केलं. जमलं असतं मला, पण ही मध्ये झाली प्रगती, माझी प्रगती अडवायला. प्रगतीने काय तुमचं गठुडं घेतलंय का. हॅलो, आता यांना समजणार नाही ना. आता जर ऑलमोस्ट सगळ्यांना समजत असेल, पण जेव्हा एखादी गोष्ट समजत नसते किंवा जेव्हा तुम्ही तिकडनं निघून येता, तर घरी तुम्ही फार पटवून पटवून सांगता प्रॉब्लेम काय होता. नो, ॲक्च्युली तुम्ही प्रॉब्लेम नाही सांगत आहे, तुम्ही तुमचं आयुष्य कसं बर्बाद केलं ते सांगत असता. समजतंय ना. कारण इथे 4 महिने शिकलात, हे 4 महिने गेले, तिकडे अजून 4 महिने गेले, तर 8 महिने गेले. अरे 8 महिन्याचा कालावधी तुमच्या आयुष्यात कमी झाला. याचा कधी विचार केलाय का. विचार करायला शिका. एक एक दिवस, एक एक क्षण महत्वाचा आहे. समजते ना. एक एक दिवस, एक एक क्षण महत्वाचा आहे. क्षणाची किंमत जर का तुम्हाला जाणायची असेल ना, तर एखाद्या ऑलिम्पिक पट्टूला विचारा. ऑलिम्पिकला जे धावतात ना ॲथलेटिक्स, त्यांना विचारा. सेकंदात विजेता आणि पराजित, सेकंदामध्ये सांगतो. सेकंदाची कदर करायला शिका. टाईम इज अ मनी. वेळेपेक्षा महान या दुनियामध्ये कोणीच नाही. वेळ जाऊ द्या ना यार. वेळेपेक्षा मोठं मरण सुद्धा नाही. तुमचं आयुष्य किती गंभीर राहू द्या आणि तुम्हाला किती मोठ्या आयुष्यातल्या जखमा राहू द्या, वेळ भरून काढते. याच्यावर मग वेळेची वाट बघा ना. सिंधुताई सपकाळ नेहमी सांगत असतात, प्रत्येक रात्रीला पहाट आहे. प्रत्येक रात्रीला पहाट आहे, पण रात्र जाईल एवढी वाट तर बघा ना. सकाळ होणार आहे ना तुमच्या आयुष्यात. रात्री 2 वाजता लाईट बल्ब लावून टाका आणि जा सूर्याला उठवायला. उठल का. नाही तर सांगा उडून उडणार आहे, उठाणार आहे, उजेड पडलाय, उजेड पडलाय. उठतील का लोक. लक्षात. जगाला बदलायच्या भानगडीत पडू नका. स्वतः बदला. बदलाचा भाग बना. बदल स्वीकारा, तर आयुष्य तुमचं आहे. जगामध्ये जेवढे यशस्वी लोक आहेत ना, त्यांनी जग भ्रमण केलं शिकण्यासाठी. तेव्हा ते शिकलेत, बनलेत. आपल्याला तर ठराविक 4-5 शहरांमध्ये जायचं, बरोबर ना. आणि तिथून पुढचे अजून प्रवास आपले वेगळे असतील, ते प्रोफेशनल आपले हे असतील. आता आपण एज्युकेशनसाठी जाणार आहोत, पुढचा आपला प्रोफेशनल प्रवास असेल. पण हे बदल जर का तुम्ही आज नाही स्वीकारले, याला जर का तुम्ही आज ॲक्सेप्ट नाही केलं, तर पुढचं आयुष्य खूप डेंजर आहे. आणि माणसाचा स्वभाव आहे, माणसाला जमलं नाही का माणूस 2 गोष्टींना दोष देतो. एक तर नशिबाला, नाही तर एखाद्या माणसाला. है ना. माझं नशीबच फुटकं है ना. एखादा म्हणतो आपल्या हातामध्ये आहे ना बाई, ती रेषाच नाही है ना. म्हणतात ना लोक, ती धनरेषा नाही आहे आपल्या हातामध्ये. यश आपल्या हातामध्ये नाही आहे, आपल्या हातामध्ये कष्ट लिहिले. मग मला सांगा, ज्या लोकांना दोन्ही हातच नसतील त्यांचं भविष्य काय. समजतंय ना. आपल्या कर्तृत्वावर आपलं भविष्य अवलंबून आहे, ही गोष्ट समजा. तुमचं कर्तृत्व जितकं चांगलं असेल ना, तितकं तुमचं भविष्य चांगलं असेल.
आज जे पेराला ते तुमच्यासाठी उद्या उगून उभं राहील. आज पेरायला शिका, आज द्यायला शिका, आज पुढे यायला शिका. मी नेहमी म्हणत आलोय, जो देतो तो देव, जो देतो तो देव, आणि जो घेतो तो दानव. मी तुम्हाला एका स्टोरीने समजवतो, कदाचित मी तुम्हाला सांगितले असेल, पुन्हा एकदा सांगतो. एका गावामध्ये 2 लोक राहतात. एक असतो सावकार, एक असतो शेतकरी. सावकार मरतो, देवाकडे जातो वरती. देव विचारतो, या सावकार या, कसं होतं आयुष्य? सावकार म्हणतो, देव आयुष्य खूप भारी होतं, सुंदर होतं, पण एक प्रॉब्लेम होता. म्हणे काय? सारखं द्यायचो, चला सकाळी उठल्यापासून जो यायचा तो मागायचा, देऊन देऊन कंटाळा आला. हे काय आयुष्य होतं म्हणे देवा, नुसतं उठ का दे, उठ का दे, उठ का दे. मग आता काय करायचंय? आता आयुष्य देशील ना? म्हणे असं दे का मी मागेल मला मिळेल, मी मागेल मला मिळेल. देव म्हणतो तर खास. मग दुसरा आहे तो शेतकरी बुवा. शेतकरी बुवा, काय शेतकरी बुवा, कसं होतं आयुष्य? आयुष्य खूप भारी होतं देवा, सुंदर पत्नी दिलीस, 2 मुलं दिलीस, थोडी जमीन दिलीस, शेती करायचो, माझ्या परिवारापुरतं कमवायचो. पण एक दुःख आहे. म्हणजे काय दुःख आहे? माझ्याकडे मागायला कोणी आलं ना तर द्यायला नसायचं. आणि जेव्हा आम्ही एखाद्याची मदत नाही करू शकलो ना तर मला खूप दुःख व्हायचं. जेव्हा आता इथून पुढचा जर का जन्म दिलास ना तर मला असं बनव, इतक्या कॅपॅसिटीचं बनव का मी देईल. देव काय बोलला? काही वर्षानंतर त्या दोघांचाही जन्म एकाच गावाचा. जो बोलला होता की मला काहीतरी देईल असं बनव, तो बनला त्या गावचा सावकार. जो येईल त्याला देईल, बरोबर. आणि जो बोलला मी मागेल आणि मला काय मिळालं पाहिजे, बदल्यात मिळालं पाहिजे, तो बनला त्या गावचा भिकारी. दे दे आणि दे. त्याने शिका. मी नेहमी आपल्या प्रार्थनेचा उल्लेख करतो, हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है ना. किती सुंदर आहे प्रार्थना. प्रार्थना म्हणताना ना त्याच्याशी तल्लीन होत चला. आणि याच्या आधी पण तुम्हाला एक प्रार्थना शिकवली गेलेली आहे, खरा तो एकची धर्म जगाला तुम्ही प्रेम द्याल तर प्रेम मिळेल ना. मी प्रेमात पडलेल्या पोरांना नेहमी सांगत असतो की बाबा पहिले तर तू स्वतःवर प्रेम कर रे. तुझ्यामध्ये लायकीच नाही कुणावर प्रेम करायची, नाही तर तुझ्यामध्ये संशय नसता, भांडण नसता, द्वेष नसता, मत्सर नसता. समजते ना काय बोलतोय? पहिले तर स्वतःवर प्रेम करा, इतकं प्रेम करा, प्रचंड प्रेम करा, प्रचंड प्रेम करा. जेव्हा तुम्ही स्वतः प्रेमाने भरभरून असाल ना, तुमच्याकडं प्रेमाने भरभरून असलेली लोक अट्रॅक्ट होतील. तुमच्या आयुष्यात प्रेम करणारी लोक येतील. इथं तुम्ही अर्ध्या आणि समोरची व्यक्ती पण अर्धी, तर भांड्याला भांडं लागणार ना. हॅलो, कळतंय ना काय बोलतोय? इट्स अ ट्रू ऑर फॉल्स? खरं आहे का खोटं आहे? ट्राय करा ना. मग आज तुम्ही त्या वयात आहात, त्या उंबरठ्यावर आहात, लक्षात घ्या, त्या गोष्टींवर येऊन बसलेला आहात. म्हणून हा विषय निघतोय. तुम्ही आरशा पुढे जाता, रोज जाता. मी आज पण बघत होतो, अशा येतात, आय एम अ बेस्ट ना, असे चेहऱ्यावर इमोशन्स नाही, खबा चेहऱ्यावर असं नाही का ग्लोईंग नाही, काय दिसते नाही. आरशा पुढं गेलं ना तर 5 मिनटं स्वतःशी बोला तर खरं. कशीच हे डोळ्याला काय झालंय? मातून आवाज येईल नाही, लागलं होतं नाही का तू खेळत होती तेव्हा, है ना? लागलं होतं मला. अरे तुमच्यापासून खूप 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 कंप्लेंट्स आहेत, तुमच्याच आहेत, पण तुम्ही त्या गोष्टी बघतच नाही आहे. म्हणून प्रॉब्लेम आहे. कंबर दुखतंय, डोकं दुखतंय, ताप येतोय, सर्दी होते. सिरियस घेता का? घेता सिरियस? नाही, जाते दुखतंय तुकडे. अरे गोळी खाऊन वरती या ना. प्रॉब्लेम आहे का? खाली सांगा ना, मॅडम आहेत, मी आहे, बाबा आहेत, दिनेश दादा असतो, सुलोचना दिदी आहे, सगळे मेडिकल एक्सपर्ट आहेत खाली. वाघ मॅडम नर्स आहेत, सुलोचना दिदी नर्स आहे, है ना. दिनेश दादा एक्सपर्ट आहे, ओटी असिस्टंट आहे, न्यूरोथेरपिस्ट आहे. बाबांनी 20 वर्ष दवाखान्यामध्ये काम केलेलं आहे. समजते ना? इतक्या एक्सपर्ट लोकांमध्ये तुम्ही असताना वर येऊन सांगता डोकं दुखतंय. खरंच का? कारण तुम्हाला माहिती का,
या जगामध्ये प्रत्येक गोष्टींचं परिमाण मोजण्याचं यंत्र आहे, पण दुखणं मोजण्याचं नाही. एखादा जर बोलला ना पोटात दुखतंय, तर किती दुखतंय हे जोपर्यंत पेशंट सांगत नाही डॉक्टरला कळत खूप दुखतंय हो डॉक्टर साहेब. मग तो म्हणतो इथं दुखतंय का? ओके. नाही इकडं दुखतंय हो डॉक्टर साहेब. मग इकडं दुखतंय का? इकडं दुखतंय. त्याच्या दुखण्यावरनं तो डॉक्टर अंदाज लावतो, इथं कोणता अवयव आहे, इथं कोणता आहे, इथं कोणता आहे, इथं कोणता आहे, है ना. आता डोकं दुखतंय याचा अर्थ मेंदूला प्रॉब्लेम आहे ना. आता हे कोण सांगणार? ज्याचं दुखतंय तो. आता खरं बी सांगितलं तरी चांगलं आणि खोटं बी सांगितलं तरी आपल्याला काय कळणार आहे ना. समजतंय ना काय बोलतोय आपण? आयुष्यामध्ये नेहमी दिलेला एक बहाणा, शाळेला जायचं नाही, आई पोटात दुखतंय. आई काय बोलली? नको जाऊ. है ना. आई आज खूप डोकं दुखतंय, मी काय शाळेत जाणार? शाळेचं काय बिघडलं? शाळा बंद राहिली त्या दिवशी, मास्तर आला नाही, पोरांनी सांगितलं नाही तिचं डोकं दुखतंय आरतीचं जायचं नाही, असं सांगितलं का? नाही. शाळा भरलीच ना, लेक्चर झालेच ना, क्लास बुडवला आपण, पुढं गेलाच ना, क्लास पुढं गेलाच की नाही, है ना. मग दुसऱ्या दिवशी आपण वही पूर्ण करायच्या तयारीत आणि पोरं नवीन शिकण्याच्या तयारीत. समजतंय ना. प्रॅक्टिकलमधनं सुद्धा काही मुली अशा घरी येतात ना, सर आईला बरं वाटत नाही, मला घरी जायला पाहिजे. बरं ठीक आहे, तू घरी जाऊन करणार काय करणार तुम्ही घरी येऊन? समजा तुमची आई आजारी पडली तर तुम्ही घरी येऊन करणार काय आणि काय करू शकता तुम्ही? आहे काय उत्तर? पण बहाणा काय दिला? आई आजारी, सर मला घरी जायला पाहिजे. अरे जर का तू ट्रीटमेंट करणार नाहीये, बरोबर, जर तू त्यांना गायडन्स करणार नाहीये तर येतेच कशाला इकडं? उलट त्यांना सांग तुझं काय दुखतंय. तिचं बोलले कंबर दुखते तर पप्पांना सांगा ना, हाडांच्या डॉक्टरांकडे घेऊन जा, नाही तर तो जनरल प्रॅक्टिशनरकडे घेऊन जाईल, उलट जास्त पैसे जातील. आता एवढा तर हुशार तुम्ही व्हाल की नाही तिथं, की कुठं दुखल्यानंतर कसला आजार असेल, है ना, त्याच्यावरचा डॉक्टर कोण, त्या डॉक्टरकडे घेऊन जा, तो डॉक्टर पटकन याच्यावर उपचार करल. आणि नाही तिथं बरं होतं, माझ्या हॉस्पिटलला आहे ना, मी दाखवते. समजतंय ना. अच्छा, तुमच्या आईवडिलांना नाही आवडणार का तुमच्याकडे यायला? आवडेल की नाही? नाही कोण सर, त्यांनी कशाला यायचं, मी जाते ना, मी जाते, आईला पाहते आणि मैत्रिणीच्या इथे जाऊन गप्पा आणते, है ना. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर 4 दिवस जरी घरी आलात ना, बस बेटा बस, चुकायला लागलं, जर बस का बसा शिकवा, जर तुम्ही घरी आलात ना तर तुम्ही इकडनं जाताना आहे ना, ज्यावेळेस हॉस्पिटलला पोहोचता ना, तिला पकड. ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलला पोहोचता ना, तुम्ही आधी जे शिकलेलं असतं ना ते सगळं विसरून जाता. समजतंय काय बोलतो? समजतंय काय बोलतोय? 4 दिवस तुम्ही इथं राहिलं ना, तुमच्या त्या मेडिकल फील्डपासून तुम्ही एकदम लांब राहता. बरं, तुम्ही काही इकडं वयावरून पाहत नाही, काय काय बघितलं, काय काय लिहिलंय नाही, त्याच्यावरती कोणाशी चर्चा करता, जे शिकलंय ते सगळं निघून जातं. आणि सगळ्यात मोठं दुःख काय असतं ते का तुमच्या आईचं, तुमच्या वडिलांचं, की तुम्ही ज्या वेळेस इकडे येता ना, तुम्ही इथून परत जाणार म्हणजे तुम्हाला कमीत कमी 500 ते 1000 रुपये द्यावे लागतील. याच्यावर असतील बी कदाचित, नसतील बी कदाचित, है ना. असले तर बाप म्हणाल हे घेऊन जा, नसले तर बाप म्हणून थांब ना 2-4 दिवस. आणि तुम्ही वरून काय बहाणा द्या, बाबा सांगताय 2-4 दिवस तुम्ही थांबायला पाहिजे, है ना. अरे पण त्यांच्याकडे नाहीत ना पैसे तुम्हाला द्यायला. मिनिमम तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतील तुम्ही जाताना, लक्षात घ्या. मिनिमम 1000, कारण यायला 200-250 रुपये, जायला 200-250 रुपये आणि 200-400 रुपये तुमच्याकडं, हो की नाही. किती सिरियस आहे ना विषय. आपण येतो ना, याचा अर्थ आपण आपल्या आईवडिलांना त्रास देतो. ही सिम्पलची गोष्ट आहे ना, समजायला खूप उशीर लागतो, कळतंय ना काय होतं. आणि वरतून जेव्हा तुम्ही 4-5 दिवस लेट होतात ना, तिथले सर पण तुमच्याकडे रिझन मागतात, तू का बरं लेट आहे सिस्टर, तुझा प्रॉब्लेम काय झाला होता. मग तुम्ही हे नाही सांगू शकत त्यांना, सर प्रॉब्लेम असा होता की माझ्या बापाकडे पैसे नव्हते. सांगाल का तुम्ही असं? तुम्ही वरतून अजून तेलमीठ लावता, सर आईची तब्येत जरा जास्तच खराब होती, बिचारी बरी झालेली आता, तुम्ही तिला आजारी पाडली. समजते ना काय बोलतो. सो ट्राय टू अंडरस्टँड, लक्षात घ्या.
प्रॅक्टिकल खूप मजेदार गोष्ट आहे आणि तिला अजून मजेदार बनवायचं आहे. जितकं मजेदार बनवाल ना, जितका तिथला तुमचा इंटरेस्ट जास्त ना, जितका तुमचा उत्साह तिथला जास्त ना, तितकं तुम्ही भारी नर्स बना. कारण आयुष्य उत्साहावर डिपेंड करते. माझ्या एका लेक्चरचा टॉपिक होता एक्साइटमेंट, उत्साह. उत्साह पाहिजे आयुष्यात. खुशी तुम्हाला उत्साहातनं मिळते, आनंदातनं मिळते, प्रेमातनं मिळते, दुःखातनं नाही मिळत, रागातनं नाही मिळत, द्वेषातनं नाही मिळत. लक्षात घ्या. ट्राय टू अंडरस्टँड. हे सगळं सोडा. हे राग, दुःख, द्वेष, मत्सर, लोभ हे सगळं सोडून द्या. प्रेमाला स्वीकारा. पण हे प्रेम कोणतं? प्रेम म्हटलं का आपल्याला आय लव्ह यू शब्द आठवतो फक्त. आय लव्ह यू. 2 लोक आलीत, कळतंय ना. आता 2 लोक आलीत म्हणजे अपेक्षा पण आल्या. आयुष्य 2 गोष्टींवर डिपेंड करते. लक्षात घ्या. एक इमोशन्स आणि दुसरं रिलेशन्स. कोणत्या कोणत्या? इमोशन्स आणि रिलेशन्स. लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह इमोशन्समध्ये असता तर तुम्हाला काही गरज नसते दुसऱ्यांकडनं अपेक्षा करायची. पण ज्यावेळेस तुम्ही रिलेशन्समध्ये असतात त्यावेळेस तुमची 100% अपेक्षा असते. तुमच्या जोडीदाराकडनं, तुमच्या पप्पांकडनं, तुमच्या दादाकडनं तुमची अपेक्षा असते. आणि जेव्हा अपेक्षा तुमची पूर्ण होत नाही तेव्हा तुमचा अपेक्षा भंग होतो आणि तेव्हा तुम्ही बॅड इमोशन्समध्ये निघून जाता. क्लिअर होतं आहे काय म्हणतो? रिलेशन्स हे नेहमी तराजूसारखं आहे. तू मला दे, मी तुला देईन. समजतंय ना? तू माझ्यासाठी असं कर, मी तुझ्यासाठी ते करेन, है ना? रिलेशन्समध्ये असं चालतं ना. विचार करा. रिलेशन्स आपल्याला एखाद्याबरोबर मेंटेन करायचे तर त्याला तराजू चोरून चालेल का? नाही चालणार. पण आता तू नॅचरल फ्लो आहे, त्याला तुम्ही नाही काय करू शकत. कारण आपल्याला असंच शिकवलं गेलं. एखाद्याच्या बड्डेला आपल्याला जायचंय, त्याचा बड्डे आहे आणि त्याला बदल्यात आपल्याला बड्डे गिफ्ट द्यायचंय. तर आपण पहिला विचार काय करतो? त्यांनी मला काय दिलं होतं? हॅलो, काय विचार करतो आपण? आपण लग्नात आहेर देताना सुद्धा त्यांनी मला फ्रीज दिला होता. बाई मला पण फ्रीज द्यावा लागेल कारण त्यांनी फ्रीज दिला होता. समजतंय ना? हॅलो. रिलेशन्स हे नेहमी अशाच तत्वावरती टिकून असतात. मी तुझ्यासाठी काहीतरी देणार, तू माझ्यासाठी बदल्यात काहीतरी द्यायचं. समजतंय? प्रेम, लव मी माझ्यावर करते ना. आता माझ्याकडनं माझ्या काय अपेक्षा आहेत? इथं सिंगल माणूस आला, मी आहे ना. मी चांगले कपडे घालावे, मी चांगला परफ्यूम वापरावा, मी चांगली हेअरस्टाईल करावी, है ना. माझं आहे ना. आणि ज्यावेळेस मी माझं करेल तेव्हा मला दुःख आहे का? त्रास आहे का? अपेक्षा आहे का? कोणाला विचारायची गरज आहे का? हॅलो. मग मी त्रासात जाईल का? मी बॅड इमोशन्समध्ये जाईल का? नाही. पण जर का समजा मला विचारायची वेळ आली तर हॅलो, समजते ना. जर मला विचारायची वेळ आली तर ही साडी घालू का? हा ड्रेस घालू का? हे चांगलं दिसेल का? अशी हेअरस्टाईल करू का? लिपस्टिक लावू का? पावडर लावू का? तर दुःख तर आंदोलन नाही नवळव तर त्रास होणार ना. होणार की नाही होणार? अपेक्षांचं ओझं घेऊन जगताना लोक इथं आपल्याला 100मधनं 98% दिसतात. अपेक्षांचं ओझं घेऊन जातात. काही संबंध नाही आयुष्याशी. त्या गोष्टीचा आपल्या आयुष्याशी काही संबंध नाही. मी काल मुलांना काल आम्ही गणपती बुडवायला गेलो होतो. खूप एन्जॉय केला ना आपण. ठीक आहे, सिंपल गेलो पण ठीक आहे ना. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळेस दुपारचा तुमचा जो काही मेकअप केला होता, ज्याला तुम्ही 2 तास लावले होते, संध्याकाळी तुम्ही तुमचा चेहरा ते आरशात पहा. मी तुम्हाला बोलत होतो आत्ता तुमचा चेहरा बघा, तो भारी आहे का आजचा? यस. लक्षात घ्या, सादगीमध्ये सुंदरता आहे. समजतंय ना? तुम्ही जितकं सिंपल राहाल ना तितकं उठून दिसाल. आणि मी त्याच्या मागच्या लेक्चरमध्ये हे पण बोललो होतो की साधं राहा. फेअर अँड लवली लावण्यापेक्षा बेसन पीठ लावा, हळद लावा, साय लावा, चंदन लावा, त्यात तुळस आणि हेच तर आहे सगळं फेअर अँड लवलीमध्ये. समजतंय ना? आणि वरतून काहीतरी पांढरी पावडर टाकून दिली म्हणून तुम्हाला तात्पुरता चेहरा गोरा दिसतो, पण तो आतून तुम्हाला किती खराब करतोय माहिती तुम्हाला?
त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा आपल्या आयडॉल आपण मानून घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्यासमोर तुमची आवडती हिरोईन आली आणि ती जर बोलली की विको क्रीम लावा, विको लावा, फेअर अँड लवली लावा, तुम्ही कोणती लावाल? जी ती सांगत. येस ऑर नो? आणि तुम्हाला माहिती वास्तविकता काय असते? ती स्वतः ती वापरत. जे ॲड करतात ना ती लोक स्वतः ते प्रोडक्ट कधीही वापरत नाही. ते फक्त येतात, अच्छा हे का, केयर कॉट यूज करो, दुनिया का सबसे अच्छा कॉटन. तुम्ही तर पाहिलं ना, आता कॅमेऱ्यात मला काही मुली पण बघत असतील ना, सर केअर कॉटच वापरायचा. कोणी सांगितलं आहे? सरांनी सांगितलं. मी उघडून पण नाही पाहिला. त्यातमध्ये चिंध्या आहेत का कापूस आहे? समजतंय ना? खोट्या अफवांवर पण ॲड खूप सिरियसली बघा, कारण ॲड बनवताना खूप डोकं लागतं. समजतंय ना? ॲड छोटीशी असते बघा, छोटीशी ॲड असते, एकदम काही सेकंदाची ॲड असते, पण मॅसेज खूप मोठा असतो. फेअर अँड लवलीची ॲड बघा, धूप में गई सावला पण उद्या का, फेअर अँड लवली लगा. एकदम छोटं सांगितलं, आपल्याला कळलं ना, युनात गेल्यावर काळा पडतं फेअर अँड लवली आहे ना. सर्फ एक्सेलची ॲड आहे बघा, ते पोरगं जातं पाण्यात खेळतं, खराब होतं, घरी येतं है ना, मग त्याचे दाग अच्छे है क्योंकि धोनेले के लिए सर्फ एक्सेल है ना, दाग ढूंढते रह जाओगे. ॲड खूप, आपण ॲड बघत नाही ना, आपण ॲड आल्याला चॅनल बदलतो. ॲक्च्युली असं नाही करायचं. ॲक्च्युली ॲड बघा खूप, अरे छोट्याशा संदेश आहे, एकदम छोटासा, लक्षात घ्या, आणि त्याच्यावर आपण इम्प्रेस होतो. करोडोची, अरबोची, खरबोची उलाढ आले, लक्षात घ्या मार्केटिंगची. अमिताभ बच्चन येतात, 10 पैशाची गोळी हाजमोला खाओ, झट से पचाओ. अमिताभ बच्चन खातात का नाही माहिती नाही, पण त्याला पाहून करोडोचा बिझनेस झाला. गोळी केवढ्याची आहे? 10 पैशाची. आता करोडो कंपनी कमवल किंवा कमवल, अमिताभ बच्चन करोडपती आहे त्या गोळीवर, कारण त्यांनी तेवढे पैसे घेतले, तेवढं सांगायचं. समजतं ना काय? ट्राय टू अंडरस्टँड. आपल्या सादगी जीवनामध्ये आपण जितकं फ्रेश दिसतो ना, तेवढं कधीच नाही. मी नेहमी उदाहरण देतो, आई नेहमी ना पुचडा बांधूनच चांगली दिसते. आई केस मोकळे सोडून नाही दिसत है ना. आई पदर जेव्हा कमरेला खोचून घेते ना, तेव्हा अजून सुंदर दिसते. सादगीमध्ये आयुष्य आहे आणि साधं जेवण जगा. सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग. काय केलं महात्मा गांधींनी? देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना फक्त एक धोतर गुंडाळलेला आहे आणि हातामध्ये एक काठी आहे. सादगी होती, लक्षात घ्या. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, तुम्हीच बघा अवतीभोवती. अशी खूप लोकं आहेत ज्यांनी साधं आयुष्य जगलं आणि आयुष्याला खूप टॉपला घेऊन गेलं. समजतं ना काय बोलतो? सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग. साधं राहा आणि विचारसरणी उच्च ठेवा, मग आयुष्य. प्रॉब्लेम आहे, आपण नेहमी दुसऱ्याची कॉपी करायला जातो. माझ्यापेक्षा तिचं नाक भारी, तिचे डोळे भारी, तिचे केस भारी आहे ना. तुम्ही आता खाली केस विचारता ना, सगळे विचारता ना केस, ते आवडून ठेवता का? नाही, फेकून देता. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हा केस विचारून खाली फेकता ना, त्याच्यावर जेव्हा पाय पडतात ना, लक्षात घ्या तुमची केस अजून गळायला लागतात. ते माहिती होतं का तुम्हाला? पूर्वीच्या स्त्रिया बघा, म्हाताऱ्या आपल्या घरामधल्या आजी, केस विचारतील, गुंडाळतील, करतील आणि आपण खोचून ठेवतील. बघितलंय का कधी? हॅलो, त्यांना माहिती सायन्स हे कोणाच्या पायाखाली नको जायला, नाही तर आहे ते जायचे आणि आज ना उद्या जाणारच आहेत, ते जायला झाले है ना. आपल्याकडे जे आहे ना ते सांभाळायला शिका, ते खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, आपल्याकडं आहे त्याची आपल्याला परवाच नाही, आपण दुसऱ्याचं बघायला जातो. तुमच्याकडे 2 डोळे आहेत ना परमेश्वराने दिलेले, खूप सुंदर आहेत ना, पण तुम्ही कधी त्याच्यावर विचार केलाय का? कधी त्यांची तारीफ केली का? है ना, केली कधी? नाही केली. दुसऱ्याची करायला जातो आपण पुढं, आपली नाही करत स्वतःची. प्रॉब्लेम इथे, स्वतःची तारीफ करा, रोज करा. इथे येऊन आरशात नुसतं असं आय एम अ बेस्ट नर्स सांगून पळू नका. तो उभं राहायचं, बघा स्वतःला थोडं 1-2 सेकंद बघा ना, कसं दिसतोय आपण, कसं बोलतोय आपण, कसं वागतोय आपण.
जस्टिफाय करा ना स्वतःला आणि मग जाणार. घाई काय आहे? अर्धा तासाचा वेळ दिलाय तुम्हाला, दिलाय ना? अर्धा तास वेळ दिलाय. या अर्धा तासामध्ये तुम्ही तुमच्या या संधीचं सोनं करायला पाहिजे ॲक्च्युली, आहे ना? दुसरी येऊन ढकलवा हे चालली बस झाला. इथं तर येते येऊन पळायचीच घाई जास्त. संधी आहे ना, घ्या ना. अडचण काय आहे? आपण बोलत होतो फोबियावर की अनेक गोष्टींमध्ये घाबरतोय आपण. जीवनामध्ये अनेक गोष्टींना आपण घाबरून 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 शेवटी 18 ते 20 वर्ष झाले अजूनही घाबरतोय. कुणाला पाण्याची भीती, कुणाला आगीची भीती, कुणाला अंधाराची भीती, कुणाला नवऱ्याची भीती, तर कुणाला बायकोची भीती. घाबरतातच ना लोक, है ना? एक हिंदीमध्ये एक म्हण आहे, लोग या तो डर डर के जीते हैं या तो मर मर के जीते हैं. घाबरत घाबरत जगतात, नाहीतर मरत मरत जगतात. लक्षात घ्या. आणि ज्या गोष्टीला आपण घाबरतो त्याच गोष्टीचा कोणीतरी खूप एन्जॉय करतो. याच्यावर लक्ष केंद्रित करा. आयुष्यामध्ये ती गोष्ट पहिले करा ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते. मी आता या ठिकाणी हा कॉटन आणलाय. ओके, आता हा कॉटन आहे. या कॉटनला आपण काढूयात, बरोबर. आता आपल्याला सगळ्यांना एक माहिती की जर का आपण आगीशी खेळलो तर चटका बसेल. बसेल की नाही बसणार? 100% बसतोच की नाही बसत? बसतोच. पण आता हा कापसाचा बोळा आहे, याला मी इथं पेटवतो. ओके, पेटतोय पेटतोय पेटतोय, है ना? मजा येते की नाही? हॅलो, सोपं होतं ना? तुम्ही अजूनही कसे बघता, है ना? पाहून तुम्ही दंग आहात, पण मी काय वरतून पडलोय का? नाही ना, सोपं आहे ना. मी काय केलं परत दाखवतो. हा कापूस याला पेटवला, है ना? पेटतोय पेटतोय पेटतोय, है ना? चला आता तुम्ही करायचं. चला मी तुम्हाला याचं सायन्स शिकवतो. काय झालं काय झालं ज्यावेळेस मी कापूस पेटवला, एक तर मी मोठा कापूस घेतला होता, त्याला असं पकडलं होतं बघा. मी जेव्हा त्याला पेटवलं, है ना, तेव्हा मी त्याच्याकडे बघितलं आणि पटकन तोंडात टाकलं त्याला. सायन्स काय म्हणतंय, ज्यावेळेस अग्नीला ऑक्सिजन नाही मिळणार, अग्नी विझून जाणार, बरोबर. मी याला तोंडात टाकलं, तोंड बंद केलं, ते आतमध्ये गेल्यावर विझून गेलं. आता तुम्ही मला सर मग जिभेला चटका का नाही बसला? जीभ ऑलरेडी उली होती, समजताय ना? आणि म्हणून मला चटका पण नाही बसला. काळी झाली असं, है ना, कारण कापूस जळाला तिथं, बरोबर. पण चटका पण नाही बसला. समजतं का काय बोलतोय? इट इज सायन्स. हे आता आपण सगळे मिळून करणार आहोत. मी केलं ना, मला मजा आली ना. आता हे बघा, आपल्याला अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. रंजना पुढे बघा, मी तुम्हाला अजून एक गोष्ट शिकवतो याच्या बाबतीत. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला तेव्हाच समजतं जेव्हा आपल्या मेंदूला समजतं. हिला बघत बसायचं नाही. पहिला नियम काय करायचं नाही? बघत बसायचं नाही. काही सेकंदामध्ये तोंड मोठा आत आणि आतमध्ये फेकायचा नाही. फेकला प्रॉब्लेम. कळते ना काय होतं? फेकायचा नाही, आ करायचा. मोठा मी मोठा आ केला होता, टाकला, आतमध्ये ठेवला, हात बाहेर काढला आणि तोडून गेला. हात बाहेर काढला आणि तुम्ही काही सेकंदामध्ये बंद केलं. काय करूया? नियम 1, बघत बसायचं. बघत बसलीस प्रॉब्लेम. फेकायचा नाही, पोट जळते. ओके, असा बघत. ओके, काय झालं? रंजना तुमची
चिंतातीत आहे ना? चलो आणि इथं प्रत्येकाला करावंच लागणार आहे, मी कुणालाही सोडणार नाही. ठीक आहे? नियम एक, बघत बसायचं, असं पकडायचं. ओके, पुढे असं पकडायचं, बघत बसायचं नाही. ओके, मजा आली? किती मोठ्या मजेत बसला आपण म्हणजे चल चलो. आपल्याला सगळ्यांनाच करायचंय, सगळ्यांनाच मजा घ्यायची. तुला यायचंय पहिले? हे बघा, आयुष्यात ती गोष्ट पहिले करा ज्याची आपल्याला भीती वाटते. हॅलो, आजचा टॉपिकच तो आहे आपला. पहिले कोणती गोष्ट करायची? आयुष्यामध्ये ती गोष्ट पहिले करा ज्याची आपल्याला ओके. आपल्याला भीतीला तोडायचंय, पळवायचंय ना आपल्याला भीतीला. ओके, सो साईडला थांब, कोपऱ्यात उभी राहा. चल इकडे या, कोणी सुटणार नाही या काही. प्रत्येकाला करायचं, प्रत्येकाला करायचं. रिलॅक्स रिलॅक्स, काही होत नाही. रंजनाने केलं, तू पण केलंस नो? आता पण करायचं आणि नंतर पण करायचंय. मजा तर कधी पहिल्यांदा करणार है ना? चलो ओके, स्टार्ट. आणि नियम फक्त एक, प्रगती. बघत बसायचं, बघितलं मेंदूला कळेल, मेंदू म्हणेल आगे, हा हात गळेल, तोंड गळेल, जीभ गळेल. ओके, बघत बसायचं. तू डॉक्टर का? ओके, बघत बसायचं नाही. बघत बसलाच प्रॉब्लेम. ओके, चलो बाहेर. काय झालं? मजा आली? चलो. अरे ते कॅमेरापासून तिकडचं निघा, रंजना तिकडं निघा. नियम काय आहे? बघत बसलाच प्रॉब्लेम. क्लिअर होत आहे? चलो बघा, आता मजा यायला लागेल. आता तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. बघा, जेव्हा एखादा माणूस ती गोष्ट करायला लागतो ना, आपल्यापुढे आपला कॉन्फिडन्स वाढून जातो, है ना? ओके, नियम काय आहे? पण तुझ्या डावपेला वेळ लागतो. खूप घट्ट पण नाही पकडायचं. ओके, खूप घट्ट पण नाही पकडायचं. हे बघ इथं पकडायचं आहे, असा घट्ट नाही पकडायचा. तोंडामध्ये गेला पत्र सुटला पाहिजे. ओके, है ना? बघा, अवघड वाटणारी गोष्ट सोपी होत चालली. ओके, चला कापूस एका ठिकाणी ठेवायचा. ओके, चलो पुढे 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 बेटा, बघत बसायचं नाही. ओके, चलो हात नको बसू, हात नको, नंतर झाडून घ्या डायरेक्ट. ओके, बघत बसायचं नाही. ओके ओके, चलो मजा येते ना? आता मजा येते की नाही? ओके, कॉन्फिडन्स वाढला. एखादा माणूस आपल्या समोर वारंवार एखादी गोष्ट करायला लागला की आपला कॉन्फिडन्स वाढून जातो. ओके, चलो ओके,
बघत बसायचं नाही, नियम फक्त एकच. गुलाबजामुन. व्हेरी गुड. चलो सिडाम सिडाम. चलो बघत बसायचं नाही. ओके व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. बघत बसायचं नाही. व्हेरी गुड. चलो चलो पास. हां दातात नाही धरायचा. दात दात जळू शकतात. बघत बसायचं नाही. व्हेरी गुड. चलो चल इकडे जा. चलो नियम काय बेटा पुढे लांब नाही पुढे. हां बघत बसायचं. ओके दातापासून आतमध्ये टाकायचा. दातावर टाकाल दात जळतील. ओके कारण दात ओले असतील याची काही गॅरंटी नाही. बघत तोंड उघडं पण नाही ठेवायचं. मला ऑक्सिजन मिळालं होत नाही. कमान 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 कमान. कोण आहे चला. ओके चलो 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 नेक्स्ट फास्ट नेक्स्ट फास्ट. पुढच्या वेळी तयार आहे का चला. कापूस इकडं तिकडं फेकू नका. ओके कापूस इकडं तिकडं फेकू नका. तुम्हाला चालवावं लागणार आहे. इकडं तिकडं बघायचं नाही आणि त्यालाही बघायचं. बघत बसायचं तसं पुढंच नाही. ओके ठीक आहे. चलो चलो नेक्स्ट. तू येऊन गेली ना डबल आली. बसायचं नाही. डोकं दुखायचं थांबवलं. व्हेरी गुड. आणि तोंड उघडं पण ठेवायचं नाही. चलो व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. नियम काय आहे. चलो 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 बघत बसायचं नाही आणि फेकायचं नाही. बघत बसायचं नाही. पुढं नका ठेवू नाही तर जळेल. चलो फास्ट फास्ट. पुढच्या वेळी थांबा. वेरी गुड. चलो नेक्स्ट. नियम काय बेटा बघत बसायचं नाही. वेरी गुड. चलो चलो नेक्स्ट. चलो फास्ट.
नियम काय आहे? बसायचं नाही. चल तू इथंच थांब हा. बघत बसायचं नाही. बघत बसशील भीती वाटते. चलो चलो. चलो चलो फास्ट. चलो बघत बसायचं. व्हेरी गुड. जमेल तुला आता? जमेल की नाही जमलं? जमेल की नाही जमलं? अजून बघ. चलो फास्ट. इथे येऊन थांबा ना. बाकीचे इथे येऊन थांबा. चल चलो फास्ट. बघत बसायचं ना. बघा दातावर ठेवायचं नाही. बघत बसायचं. फेकायचं नाही. फेकलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके बघा सिस्टीम मी तुम्हाला शिकवली ना अगोदर की बघत बसायचं नाही. त्याला डायरेक्ट तोंडात टाका. तोंड बंद करा. आग विझून जाते. जी बोलली असेल तर काही बसत नाही. ओके पण कॉन्फिडन्स की मी हे करू शकते. व्हेरी गुड. बघत बसायचं नाही आणि शिकायचं पण नाही. व्हेरी गुड. बघत बसायचं नाही. चलो संपला. तो आहेस बाकी. चलो बघत बसायचं नाही. वेळ. चलो संपल्या सगळ्या. घ्यायचं तुला करायचं काय? बघ किती लोकांनी केला है ना. चल बघत बसायचं नाही. फक्त नियम एकच. ओके बघत बसायचं नाही. हो वेट. चलो संपल्या सगळ्या. मला एक सांगा कोणाचा जीभ जळाली? कोणाची ओठ जळाले? कोणाचे दात जळाले? काहीच झालं नाही. लक्षात घ्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशाच असतात की त्यांनी काही फरक पडत नाही. पण आपण ते करायचा प्रयत्नच करत नाही. कॉन्फिडन्स वाढलाय. येस काही पण. हा झाला ट्रेलर. पिक्चर असा असेल पुढच्या वेळेसाठी आपण काचा टाकू भरपूर खाली आणि त्याच्यावर आपण मस्त चालू. एकालाही काचा रुतणार नाही. त्याचं पण एक सायन्स आहे. आता कॉन्फिडन्स वाढलाय. अजून पण एक प्रयोग असतो की मी सुई आणेल निडल आणि आरपार हातामध्ये टाकेल. कुणालाही रक्त बी येणार नाही. दुखणार पण नाही. बिकॉज इट्स ऑल युअर माइंड गेम. हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. समजतंय ना. जादूगर काय करतोय? आपल्याकडे बघत बुवा बाबा आहेत ना. काय करतायत? हेच करतायत ना.
आपल्याकडे बघा देवाचा कार्यक्रम असल्यावर बराचसा त्या भाया बसतात, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, ते 5 वर्षांनी बसतात ते लोक नाही का, ते पावरी घेऊन नाचत असतात ते, ठीक, गोंधळ वेगळा नाही, ठीक आहे ठीक आहे. तुमच्याकडे ते गावदेव बसतो माहिती तुम्हाला, बसतो ना गावामध्ये, त्यावेळेस ते लोक बघा असं आग पेटवतात, त्याच्यावर नाचतात, काट्यांवर झोपतात, असं पाहिलं का तुम्ही. लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, याच्या प्रत्येकाच्या मागं काही ना काही सायन्स आहे. काटा तेव्हाच टोचतो जेव्हा काट्यावर तुम्ही वजन टाकता. समजतं काय म्हणतात, खिळ्यांच्या पादुका घालून, ते चप्पल घालून त्याच्यावरती साधू संत चालतात, पण त्यांना खिळा टोचत नाही. ज्यावेळेस तुम्ही अग्नीवर चालता, अग्नीवर पहिला पाऊल ठेवला, त्याच्यानंतर तो ठेवून दुसरा किती वेळानंतर तिथं ठेवला, किती सेकंदामध्ये उचलला, याच्यावरती ती आग तुम्हाला जाळेल का नाही जाळणार हे डिपेंड करतं. समजतंय काय म्हणतोय. आता बघा उरूस असतो, उरूस ममेडियन लोकांचा है ना, त्याच्या बघा आरपार ते सळ्या टाकलेल्या असतात. अशा जवारच्या उरूसला गेलात का कधी, असं आरपार असतं बघा, आरपार सळ्या टाकलेल्या असतात, अशा ओठांमध्ये तलवारी टाकलेल्या असतात है ना. श्रीवंती लक्षात घ्या, आपल्याला भीती तेव्हाच वाटते जेव्हा आपल्या मेंदूला कळतं. समजतंय. जर का मेंदूला कळलंच नाही तर आपल्याला भीती वाटत नाही. जेव्हा मी वॉटर पार्कमध्ये तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो आणि मोठी वरची स्लाईड असते आणि त्या स्लाईडमध्ये जेव्हा मी त्याला 2 सेकंद सांगतो की हे बघ तुझ्या भीतीचं इथं खूप लोक एन्जॉय करतात, तुला करायचं की नाही, तर पहिल्यांदा ती घाबरत जाते, नंतर तिला अडवावं लागतं, बस झाला आता घरी चाल है ना. जसं मी तुम्हाला उदाहरण देतो की एखाद्याला नाचणाऱ्याला फक्त धक्का मारा, मग तो इतका वेळ नाचतो का तर बँड बंद करावा लागतो है ना. आपलं आयुष्य पण अशाच गोष्टींवरती आहे. छोट्या छोट्या गोष्टींना घाबरू नका, त्याच्यातनं मार्ग काढा. प्रॅक्टिकल लाईफ खूप सुंदर आहे. प्रॅक्टिकलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं छोट्या छोट्या गोष्टी घाबरण्यासारख्या येतील. परंतु जर का 8000 मुलींनी याच्या अगोदर त्याचा अनुभव घेऊन स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवला असेल तर नाव युअर टर्न. आता हा तुमची वेळ आलेली आहे, हा तुमचा टाईम आहे, तुम्ही याला कॅश करा. ओके, आज इथंच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन काहीतरी शिकू. ओके, चलो, थँक्यू.